Hello friends, today we are going to see chapter number 3 of history, standard 10 applied history. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? उपयोजित इतिहास. ओके, काय म्हणतात? उपयोजित इतिहास. तो सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यात बेसिक प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे काय? की आपण इतिहास शिकायचा तर का? का शिकायचा आपण इतिहास? इतिहास शिकायचा उपयोग काय? ओके, बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न पडलेला असतो की सर आपण इतिहास शिकतोय, याचा डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला काय उपयोग आहे? जसं मॅथ्स आहे, मॅथ्सचा यूज आहे कुठेतरी कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, सायन्सचा यूज आहे काहीतरी सायंटिफिक आस्पेक्ट असावा, आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल नॉलेज असावं. सायन्सचा कुठेतरी यूज आहे, मॅथ्सचा कुठेतरी यूज आहे, पण इतिहासाचा यूज कुठे? हो, आपल्याला इतिहास हा सब्जेक्ट या ठिकाणी का ठेवलेला आहे? तर त्याचं महत्वाचं आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळतं. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला आजचं हे लेसन शिकायचं आहे, चॅप्टर शिकायचं आहे. त्याचं नाव काय आहे? अप्लाइड हिस्ट्री. सो व्हॉट इज अप्लाइड हिस्ट्री? अप्लाइड हिस्ट्री म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अप्लाइड हिस्ट्रीलाच दुसरं एक नाव आहे, दॅट इज नथिंग बट द पब्लिक हिस्ट्री. त्यालाच काय म्हणतात? पब्लिक हिस्ट्री असं म्हणतात, सार्वजनिक इतिहास असं देखील म्हणतात किंवा लोकांचा इतिहास. ओके, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलेले, याच्यासाठी आपल्याला काय शिकायचं असतं? इतिहास शिकायचा असतो. जनरली इतिहासामध्ये ज्या झालेल्या चुका आहेत, त्या चुका वारंवार होऊ नयेत किंवा वारंवार नाही झाल्या पाहिजेत, त्या चुकांपासून काहीतरी आपण धडा घेतला पाहिजे, याच्यासाठी म्हणून इतिहास महत्वाचा आहे. ओके, तो अप्लाइड हा शब्द जिथेही आला म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला कुठेतरी करायचा. ओके, उदाहरणार्थ एखादा थेरम असतो, एखादा कन्सेप्ट असतो आणि त्याचा यूज आपण कुठेतरी करतो. उदाहरणार्थ पायथागोरसचा थेरम आहे, बरोबर? पायथागोरसचा थेरम काय सांगतं? की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. या ठिकाणी तर या थेरमचा यूज केला तर आपल्याला सपोज एखादा पोल आहे, पोल हा तुमच्या जमिनीला 90 डिग्री मध्ये असला पाहिजे. जर तुम्ही 45-60 डिग्री ठेवलात तर चालेल का? नाही. ओके, सो त्याचे काहीतरी ऍप्लिकेशन्स कुठेतरी आहेत. सायन्सचं पण त्या पद्धतीने आहे. सो अप्लाइड हिस्ट्री काय आहे? तर ते आपण बघूया. अप्लाइड हिस्ट्री इज अ फील्ड ऑफ स्टडी कन्सर्न विथ द ऍप्लिकेशन ऑफ हिस्ट्री फॉर द बेनिफिट ऑफ पीपल इन द कंटेम्पररी अँड फ्युचर टाइम. बघा, अप्लाइड हिस्ट्री काय आहे? तर ऍप्लिकेशन ऑफ हिस्ट्री. ओके, फील्ड ऑफ स्टडी कन्सर्न विथ, ही एक फील्ड आहे. अप्लाइड हिस्ट्री काय एक फील्ड आहे ज्याच्या अभ्यासाने आपल्याला काय करता येतं? ऍप्लिकेशन करता येतं इतिहासाचे. कशासाठी? लोकांच्या फायद्यासाठी. लोकांच्या फायद्यासाठी. मग जे लोक कंटेम्पररी म्हणजे आताच्या जगामध्ये जगत आहेत किंवा इन फ्युचर मध्ये जगत आहेत, मी तुम्हाला सांगितलं की ज्या चुका आपल्या पास्ट मध्ये झालेल्या आहेत त्या चुका होऊ नयेत पुढे. ओके, याच्यासाठी इतिहास काय असतो? महत्वाचा असतो. ओके, सो नॉलेज ऑफ हिस्ट्री इज युजफुल ॲज इट कॅन प्रोव्हाइड द गायडन्स इन फाइंडिंग द सोल्युशन टू द कंटेम्पररी सोशल इश्यूज. आता ज्या तुमच्या सामाजिक समस्या आहेत, आताच्या काळामध्ये ज्या सामाजिक समस्या आहेत त्याच्यावर सोल्युशन काय आहे? समस्या म्हणजे प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम्स आहेत? त्या प्रॉब्लेम्सवर काय सोल्युशन आहे? हे सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते? इतिहासाची मदत होते. ओके, इनकॉर्पोरेट देम इन अ सोशल प्लॅनिंग, आणि त्याचा यूज आपण सोशल प्लॅनिंग मध्ये करू शकतो. ओके, उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर पुरातन काळामध्ये लेखन कौशल्य विकसित होतं का? नाही. बट आता जर तुम्ही बघत आहात की आपण याच्यावर विदाऊट युजिंग एनी इंक, कोणताही इंक आणि पेनाचा यूज न करता देखील आपण या बोर्डवर लिहू शकतोय. ह्याच्यामध्ये इंक टाकली आहे का? नाही. तो हिस्ट्रीमध्ये लेखन कौशल्य अवेलेबल नव्हतं. तो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय करत गेले? ते डेव्हलपमेंट करत गेलेले आहेत. ज्या जुन्या गोष्टींपासून नवीन गोष्टी काहीतरी ते काय करत गेलेले आहेत? बनवत गेलेले. आज आतापर्यंत आपण एवढ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पर्यंत आहोत. उदाहरणार्थ जर आपण ह्या टॅबचाच विचार केला, एक प्रकारे हा काय टॅब आहे. कोणी विचार केला होता की हातामध्ये बसून माणूस लिहू शकेल? ओके, इथे बसून मी माझ्या 300 किलोमीटर दूर असलेल्या आजीसोबत मी फोनवर बघू शकेल असं आपण कधी इमॅजिन केलं होतं का? नाही. तो इतिहास हा काय होत जातोय? प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास असतो. उदाहरणार्थ आता मोबाईल जर घेतला तर मोबाईलचा पण एक इतिहास आहे की नाही?
पुरातन काळामधले ते असे डब्बावाले मोबाईल होते, असा हातावर त्याला वायर असायची हातात, मग असं ते गोल 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 फिरवले नंबर्स की कॉल लागायचा, मग आपण बोलू शकायचो. ओके. म्हणजे इतिहासामुळे काय झालंय की आपण हळूहळू हळूहळू हळू काय की जुन्या गोष्टींपासून नवीन गोष्टी आपण काय करत गेलेलो आहे, तयार करत गेलेलो आहे. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? The projects and the programs related to the applied history can create the opportunities for the people to participate along with the technical expert. टेक्निकल एक्सपर्ट म्हणजे काय? तज्ञ. मग आता ही जी अप्लाइड हिस्ट्री आहे, ओके, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आहेत, प्रोग्राम्स आहेत रिलेटेड टू अप्लाइड हिस्ट्री. याच्यामुळे काय होतं की तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्यामध्ये काम करण्याची काय मिळते? अपॉर्च्युनिटी मिळते, चान्स मिळतो. ओके. उदाहरणार्थ एखादा किल्ल्याचा इतिहास आहे. ओके. एखाद्या किल्ल्याचा इतिहास आहे. तो इतिहास आता आपल्याला माहिती आहे का पूर्णपणे? तर तिथले जे लोकल लोक आहेत त्यांना देखील त्या इतिहासामध्ये काम करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. ओके. एक प्रकारचा काय मिळतो? व्यवसाय मिळतो. देअर पार्टिसिपेशन इन द कॅपॅसिटी ऑफ द टुरिस्ट व्हिजिटिंग म्युझियम बघा अँड द एन्शंट साइट्स. ज्या एन्शंट साइट्स आहेत, जुन्या साइट्स आहेत किंवा जे म्युझियम्स आहेत. म्युझियम माहिती आहे? डू यू नो म्युझियम म्हणजे काय? संग्रहालय, बरोबर? मग तिथे त्यांना माहिती देण्यासाठी त्यांचा यूज होऊ शकतो त्या लोकांचा. ओके. बघा हे म्युझियम्स आहेत, संग्रहालय आहेत, तर इथे त्यांची माहिती देणारी लोक असतात, बरोबर? हे काय आहेत? एन्शियंट स्थळ आहेत आपले, इजिप्त मधले, मेसोपोटेमिया मधले. ठीक आहे. एन्शियंट साइट्स आहेत, या जुन्या पुरातन काळातल्या साइट्स आहेत. याच्या ठिकाणी आपल्या लोकांना आपण एक्सपर्ट्स लोकांना, टेक्निकल लोकांना काय करू शकतो? आपण इन्व्हॉल्व करू शकतो. ह्या एन्शियंट साइट्स आहेत आपल्या हिस्ट्री मधल्या. बघा किती सुंदर सुंदर वास्तू आहेत आपल्याकडे. येते लक्षामध्ये? ठीक आहे. टुरिझम क्रिएट्स इंटरेस्ट इन द हिस्ट्री अमंग द पीपल. टुरिझममुळे काय होतं की आपल्या लोकांमध्ये काय होते? इतिहासाबद्दलची आवड निर्माण होते. एखाद्या ठिकाणी आपण भेट दिली तर त्या ठिकाणाची हिस्ट्री काय होती, इतिहास काय, हे तिथे जे असणारे गाईड्स आहेत हे आपल्याला काय करत असतात? सांगत असतात की या ठिकाणाची इतिहास काय. उदाहरणार्थ मरुड जंजिरा किल्ला आहे, आपण तिथे जातो फिरायला, तर त्या ठिकाणी गाईड्स असतात, ते आपल्याला सांगत असतात तिथलं ऐतिहासिक महत्व काय, बरोबर? आणि त्यामुळे काय होतं? आपल्याला थोडंसं का होईना की त्या जागेबद्दलची जिज्ञासा, कुतूहल आपल्या मनामध्ये काय होतं? निर्माण होतं. म्हणजे तिथला इतिहास जाणून घेण्याची आपल्याला काय होते? इच्छा होते. दे कॅन व्हॉलंटियर टू पार्टिसिपेट इन द कॉन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन प्रोजेक्ट ऑफ देअर ओन सिटी और टाउन और विलेज. बघा मग ह्याच्यामुळे काय होतं की इतिहास माहिती पडल्यामुळे, आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास माहिती पडल्यामुळे तिथले जे स्थानिक लोक आहेत हे काय करतील रे? व्हॉलंटियर्स म्हणजे काय? की ज्यांना त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या प्रोजेक्टमध्ये. ओके. ते काय करू शकतात? पार्टिसिपेट करू शकतात. कशामध्ये? कॉन्झर्वेशन करण्यासाठी, त्याचं संरक्षण, जतन करण्यासाठी, त्या प्रोजेक्टचं त्यांच्या ओन सिटीसाठी, टाउनसाठी, विलेजसाठी. म्हणजे काय? की जर आपल्याला आपल्या गावाचा इतिहास माहिती पडला, तर आपण त्या गावाचं जतन करू. त्या जो ऐतिहासिक वारसा आपल्याला मिळालेला आहे, त्याचं आपण जतन करू का ते तोडून टाकू? ओके. तो अशा पद्धतीने आपण पण त्यामुळे काय होतो? त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतो. कळतंय तुम्हाला हे? ओके. चला जाऊया पुढे. अप्लाइड हिस्ट्री अँड द रिसर्च इन द व्हेरियस फील्ड्स. आता वेगवेगळ्या फील्डमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतिहास उपयोगात येतो किंवा इतिहास त्यांचा देखील एक स्वतःचा काय आहे? इतिहास आहे. हिस्ट्री इज अबाउट द पास्ट इव्हेंट. हिस्ट्री काय आहे? पास्ट इव्हेंट्स आहेत, सगळ्या घडून गेलेल्या घटना आहेत, ऑलरेडी ज्या घडून गेलेल्या आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो? हिस्ट्री असं म्हणतो. द वे अवर लाईफस्टाईल इज शेप्ड इज डिपेंडंट ऑन द हिस्टोरिकल चेन ऑफ इव्हेंट. बघा आता आताचं आपलं जे जीवनशैली आहे, आपली जी जीवनशैली आता आहे, ही कशावर डिपेंडंट आहे रे? की ज्या घटना ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत त्याच्यानुसार आपली आजची जीवनशैली आहे. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ जर युरोपियन कंट्रीजचा आपण विचार केला तर युरोपियन कंट्रीज मध्ये काय दिसतं की एकदम लिबरल स्टाईल आहे. ओके. सगळ्यांना फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे. का? कारण त्यांच्या इतिहासामध्ये त्यांचे जे राजे होते त्या राजांनी नेहमी राज्यच केलेलं आहे. काय केलेलं आहे? राज्य
आणि त्यांनी त्यांची जी प्रजा आहे त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. बघा, एकच राजा जर निरंतर असेल, एकच राजा जर सत्तेवर असेल किंवा कोणतंही परकीय आक्रमण त्यांच्याकडे आक्रमण करत नाहीये, म्हणजे त्यांचा पैसा युद्धामध्ये खर्च होतोय का? नाही, पैसा युद्धामध्ये खर्च होत नाही. सो तो पैसा कशामध्ये त्यांनी युज केला? डेव्हलपमेंटसाठी युज केला. त्याच्या विरुद्ध त्याच्यामुळे काय झालं, युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्हाला खूप सारी डेव्हलपमेंट झालेली दिसते. जास्त वॉर्स नाहीयेत. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट भारताची सिच्युएशन घ्या. भारतामध्ये नेहमी परकीय आक्रमण होत होते, इन्व्हेजन्स होत होते. उदाहरणार्थ अफगाणिस्तान असेल, इकडून असेल, तिकडून असेल, इराण, इराकमधनं काय होत होते, नेहमी भारतावर आक्रमण होत होते किंवा आपलं राज्य, आपल्या आजूबाजूची जे राज्य आहेत, ही काय करायचे, हे राज्य मिळवण्यासाठी आपल्यावर आक्रमण करायचे. सो दॅट युद्ध, वॉर ही सिच्युएशन ऑलवेज होती. त्याच्यामुळे काय, बराचसा तुमचा मोस्ट ऑफ द मनी हा त्या ठिकाणी खर्च होतोय, बरोबर. आणि नेहमी गुलामीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपल्या इथे डेव्हलपमेंट आपल्याला झालेली दिसत नाही. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट नाही, मागासलेपणा आहे, थोडा एज्युकेशन, लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह, या गोष्टींची कमतरता तुम्हाला दिसते. म्हणजे आजचं जे आपलं लाईफस्टाईल आहे हे कुठेतरी तुमच्या पास्टवर डिपेंड असतं. तुमचं पास्ट कसं आहे त्याच्यावरनं काय आजची आपली लाईफस्टाईल ही डिपेंडंट असते. ओके, सो हिस्टोरिकल इव्हेंट्स रिलेट टू व्हेरियस फील्ड्स लाईक पॉलिटिक्स. मग आता हिस्टोरिकल जे इव्हेंट्स आहेत हे कोणाबद्दल असू शकतात? हिस्टोरिकल इव्हेंट्स कोणाबद्दल असू शकतात? पॉलिटिक्सची स्वतःची हिस्ट्री आहे, त्याची स्वतःची हिस्ट्री असू शकते. बघतो ना आपण पॉलिटिक्समध्ये सगळ्यात पहिले इलेक्शन झाले, कोण निवडून आलं? पंडित जवाहरलाल नेहरू निवडून आले, बरोबर. त्याच्यानंतर कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, कोण आलं, आणि आता कोण आहेत? नरेंद्र मोदी जी आहेत, बरोबर. तो त्यांची स्वतःची एक हिस्ट्री आहे, सोशल एक हिस्ट्री असते, रिलिजन, धार्मिक स्वतःची एक हिस्ट्री असते. स्ट्रक्चर ऑफ कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय? कम्युनिटी म्हणजे काय? संघटना, बरोबर. फिलॉसॉफी, तत्वज्ञान, टेक्नॉलॉजी, त्याची स्वतःचा एक इतिहास आहे. सायन्सचा देखील स्वतःचा एक इतिहास आहे, त्याची एक क्रोनॉलॉजी आहे. म्हणजे हा एक शोध लागला, या एक शोधानंतर दुसरा शोध लागला, तिसरा शोध लागला. आता बघा, चौथ्या शोध जेव्हा एखादा शोध लावायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही पहिल्या शोधाचा युज केलाय का? येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? आता तुम्ही जर कोणताही शोध लावताय, डिस्कव्हरी लावतायत, फॉर एक्झाम्पल तुम्ही माणसाच्या शरीराच्या आतमध्ये काय आहे हे तुम्ही शोधून घेण्याचा प्रयत्न करताय, तो त्याच्यासाठी अगोदर जे शोध लागलेत त्याचा तिथं युज होतो, मायक्रोस्कोपचा युज होतो. मायक्रोस्कोपचा युज ऑलरेडी कोणीतरी लावलेला आहे. मायक्रोस्कोपचा युज, मायक्रोस्कोपचा शोध अगोदर कोणीतरी लावलाय आणि म्हणून आपण काय बघू शकलो? सेल बघू शकलो. सेलच्या आतमध्ये कोणकोणते ऑर्गनेल्स आहेत हे आपण हाय डेफिनेशन मध्ये बघू शकलो. येस ऑर नो? आज याचा शोध लागलाय, याच्या अगोदर कॅमेऱ्याचा शोध लागलेला आहे. कॅमेऱ्याचा शोध लागलाय म्हणून आज ही रेकॉर्डिंग होते. येस ऑर नो? म्हणजे आजचा जे युग आहे हे कुठेतरी डिपेंडंट आहे बॅक पास्टवर. जुने काहीतरी शोध लागले, त्या शोधाचा पहिले मला आठवतं एवढूसा फोन असायचा, त्याच्यावर ते बटन असायची, अशी बटन प्रेस करावी लागायची आणि मेसेज करायला ₹1 लागायचा. आता तर मेसेजिंग फ्री आहे. व्हॉट्सअपवर अनलिमिटेड मेसेजेस तुम्ही करू शकतात. ओके, तो व्हॉट्सअप हे काय आहे? जुन्या प्रकारचा SMS आहे, त्याचंच ग्रेटर व्हर्जन आहे. त्याच्यामध्येच त्यांनी थोडंसं अपग्रेडेशन केलेलं आहे, बरोबर. व्हिडिओ कॉल एक प्लस कन्सेप्ट दिला त्यांनी. म्हणजे जुन्या शोधाचंच रूपांतरण काय होतंय नव्या शोधामध्ये. आणि एक जिज्ञासा असते माणसाला, की त्या जिज्ञासामधनं शोध लागत असतात नवीन. उदाहरणार्थ मला अशी जिज्ञासा झाली असेल कदाचित कोणाला तरी मागे सायंटिस्ट लोकांना, की अरे मग मी इथे आणि माझी आजी जर तिकडे गावाला आहे आणि मला इथून त्या आजीला बघायचंय तर मी बघू शकतो का? हा, मग त्याच्यावर त्यांनी रिसर्च केला, अभ्यास केला आणि व्हॉट्सअप कॉलिंगचा, व्हिडिओ कॉलिंगचा शोध लागला. आज व्हिडिओ कॉल करू शकतात तुम्ही. कितीही किलोमीटर लंडनमध्ये बसलेल्या माझ्या भावाशी मी इथून व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. त्याला बघू शकतो, त्याचा मुलगा बघू शकतो, तो खेळतोय का नाही खेळतोय, का झोपलाय, आराम करतोय, अभ्यास करतो की नाही करत. येस ऑर नो? सो ही सगळी टेक्नॉलॉजी काय झालीये? डेव्हलप झाली. सो त्या टेक्नॉलॉजीचा पण स्वतःचा एक इतिहास आहे. सायन्सचा एक स्वतःचा इतिहास आहे. टेक्नॉलॉजी आणि सायन्स एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. एकमेकांशी संबंध आहे त्या दोघांचा. येस ऑर नो?
इच ऑफ दीज फील्ड्स हॅव देअर ओन हिस्ट्री ऑफ बिल्डिंग नॉलेज. बघा या सगळ्या फील्डचा स्वतःचा एक काय आहे, इतिहास आहे. द डायरेक्शन ऑफ फ्युचर डेव्हलपमेंट इन एव्हरी फील्ड इज डिपेंडंट ऑन द स्टेट ऑफ अवेलेबल नॉलेज. आणि मग आता ह्या प्रत्येक फील्डचं जे काही डेव्हलपमेंट करायची आपल्याला इन फ्युचर मध्ये, हे कशावर डिपेंड आहे, स्टेट ऑफ अवेलेबल नॉलेज. त्या फील्ड बद्दल तुम्हाला किती नॉलेज आहे याच्यावर डिपेंडंट आहे त्याचं फ्युचर काय असणार आहे. ओके, तुम्हाला तुमचा इतिहासच माहिती नाहीये, तुमच्या पुढच्या भविष्याचा काय आहे का, काही थांगपत्ता लागणार आहे का, नाही. ओके, चला मग वन बाय वन आपण ते बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जे 7 फील्ड्स आहेत ते 7 फील्डचा आपण आढावा घेऊ. सगळ्यात पहिला काय फील्ड, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. दुसरा आहे सायन्स. तिसरा आहे टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर इंडस्ट्री अँड कॉमर्स, उद्योग धंदे व व्यापार. त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्टडीज, व्यवस्थापन शास्त्र. त्याच्यानंतर आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज, मानवीय ज्ञान शाखा. ठीक आहे, वन बाय वन आपण बघूया. आता फिलॉसॉफी. फिलॉसॉफी म्हणजे काय, तत्वज्ञान. आता सगळ्यात पहिले जर मोठी हिस्ट्री कोणाची बघायची झाली तर ती कोणाची बघायची झाली, फिलॉसॉफीची, तत्वज्ञानाची. आता जे तत्वज्ञानी होते, जे फिलॉसॉफर होते, यांनी काय केलं बघा, माणसाला पहिल्यापासून अशी क्युरिओसिटी असायची की हे जग म्हणजे काय आहे, आपण इथे का आहोत, आपलं आणि देवाशी काय नातं आहे. कारण त्या काळामध्ये सायन्सचं एवढं डेव्हलपमेंट नव्हती, सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह लोकांमध्ये नव्हता. म्हणून लोक कोणतीही घटना एका दैवी ताकदीबरोबर जोडायचे. उदाहरणार्थ, खूप जास्त पाऊस पडला आणि महापूर आला तर ते देवाबरोबर इंटर रिलेट करायचे. काय की आपण काहीतरी पूजा विधी करण्यामध्ये आपण असक्षम ठरलोय किंवा आपण व्यवस्थित पूजा केलेली नाही, त्याच्यामुळे काय झाले, देव नाराज झाले, भगवंत नाराज झालाय आणि त्याने काय केलं, खूप सारा पाऊस पडला. बरोबर. जर एखाद्या वर्षी वातावरण एकदम क्लिअर आहे, का असते, एकदम मस्तपैकी पाऊस वेळेवर पडलाय, सगळं वेळेवर आहे, धान्य भरपूर झालंय, पिकलंय, तर हे पण ते कोणाशी, देवाशी रिलेट करायचे की देव आपल्यावर प्रसन्न आहे. किंवा दुष्काळ पडला की पुन्हा ते देवाशी रिलेट करायचे, किंवा महामारी पसरली, रोगराई पसरली की ते ती गोष्ट कोणाशी रिलेट करायचे, देवाशी रिलेट करायचे. कारण का, कारण सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह नव्हता. खूप जास्त पाऊस पडला, महापूर आला, त्यांना कंडेन्सेशन ही सायंटिफिक प्रक्रिया माहिती होती का, नाही. म्हणजे त्यांनी मग काय केलं की त्यांना जसं पटेल तर त्या पद्धतीने त्यांनी देवाशी रिलेटेड असे काय केले, काव्य ग्रंथ रचना करून ठेवली. मग हे फिलॉसॉफर्स आले, यांनी थोडासा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, बघा आता आपली पृथ्वी काय की सन इज ऍट द स्टेशनरी अँड अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे की काय, सन स्टेशनरी आहे, एका ठिकाणी स्थिर आहे, आणि अर्थ काय करते, त्याच्या भोवती चक्कर मारते, बरोबर, भ्रमण करते. यस ऑर नो. पण पूर्वीच्या काळी त्या लोकांनी काय सांगितलं होतं की अर्थ स्टेशनरी आहे आणि सन त्याच्या भोवती चक्कर मारतो. का, एक जनरल ऑब्झर्वेशन त्यांचं की आता आपण अर्थवर उभे आहोत आणि तुम्हाला कोण फिरताना दिसतो रे, सन फिरताना दिसतो. त्यांनी जनरल ऑब्झर्वेशन केलं की सन मूव्ह होतोय, अर्थ थोडी फिरते, आपण तर एकाच जागी स्थिर आहे, बट आहे मात्र उलट. तर फिलॉसॉफर्सने मग हे काय केलं, खोडून काढलं की नाही नाही असं नाहीये, अर्थ काय करते, सनचे चक्कर मारते. त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी अभ्यास होता. ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या फिलॉसॉफर्सला त्यावेळेस खूप त्रास सहन करावा लागला. कळलं मग. द हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द ओरिजिन ऑफ व्हेरियस आयडियोलॉजीज. बघा, या फिलॉसॉफर्सने काय केलं की वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियोलॉजीज दिल्या. सांगितलं मी तुम्हाला, ज्या चुकीच्या आयडियोलॉजीज होत्या त्यांना कॅन्सल करून त्यांनी नवीन आयडियोलॉजीज दिल्या. उदाहरणार्थ, आताच सांगितल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं काय होतं की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य काय करतोय, त्याच्या भोवती चक्कर मारतोय. फिलॉसॉफर्सने नवीन आयडिया दिली, विचारसरणी दिली, काय की नाही नाही असं नाहीये, सन स्टेशनरी आहे आणि अर्थ काय करते, त्या सन भोवती रिव्हॉल्व करते. द इंटलेक्च्युअल ट्रेडिशन गिव्हिंग राईज दोज आयडियोलॉजीज अँड देअर हिस्टोरिकल डेव्हलपमेंट. बघा, मग अशा पद्धतीने काय झालं की वेगवेगळ्या ज्या विचारसरणी होत्या यांचा काय झाला, उगम झाला, की ज्या जुन्या आयडियोलॉजीज होत्या
ह्या काय केल्या गेल्या, बाहेर फेकल्या गेल्या आणि नवीन आयडिओलॉजीचा काय झाला, नवीन विचारसरणीचा काय झाला या ठिकाणी उगम झाला आणि त्याच्यामुळे हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटला मदत मिळाली. फिलॉसॉफी नीड्स लँग्वेज ॲज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. आता ही जी फिलॉसॉफी आहे, जी तुम्हाला सांगायची, याच्यासाठी काय पाहिजे रे? एक भाषा पाहिजे, एक लँग्वेज पाहिजे. येस ऑर नो? कोणत्या भाषेत सांगणार? जी तिथली लोकल लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेज मध्ये तुम्ही हे एक्सप्लेन करणार. आता मी तुम्हाला सांगतोय कोणत्या लँग्वेज मध्ये? मराठीमध्ये. बरोबर? सो जी फिलॉसॉफी आहे जर ती तुम्हाला सांगायची तर त्याच्यासाठी काय पाहिजे? लँग्वेज पाहिजे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द फिलॉसॉफिकल एक्सप्रेशन नॉलेज ऑफ द हिस्ट्री ऑफ लँग्वेज प्रूव्ज युजफुल. मग जर असं हिस्टॉरिकल फिलॉसॉफिकल एक्सप्रेशन जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? हिस्ट्री ऑफ लँग्वेज. त्या ज्या लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या लँग्वेजची सुद्धा हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर? तर आणि तरच काय होईल, तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित समजू शकतील. येतंय लक्षामध्ये? सेकंड आहे सायन्स. आता सायन्स बद्दल काय सांगायचं? सायन्सचा स्वतःचा पण एक काय आहे? इतिहास आहे. बघा, द हिस्ट्री ऑफ सायन्स हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरीज, इन्व्हेन्शन्स अँड थिअरी. आता याच्यामध्ये काय येतं? सायन्समध्ये काय येतं? हा पण एक भाग आहे. बरोबर? सायन्समध्ये काय येतं, की क्रोनॉलॉजिकल ऑर्डर येते, क्रम. जसं उदाहरणार्थ की न्यूटनचा फर्स्ट लॉ आला, फर्स्ट नंतर सेकंड लॉ आला, नंतर थर्ड लॉ आला. तर पहिले थर्ड लॉ एक्सप्लेन केला, क्रोनॉलॉजी. बल्बचा शोध लागला, त्याच्यानंतर विमानाचा शोध लागला. का पहिले फोर व्हीलरचा शोध लागला असेल, टू व्हीलरचा शोध लागला असेल, का डायरेक्ट आकाशात उडणारी विमानच काढली? बरोबर? मग तेच म्हणजे पहिले चाकाचा शोध लागला. मग चाकाचा शोध लागल्यानंतर मग त्यांनी बैलगाडा बनवला असेल. मग वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेकल्सला इंजिन, मग स्टीमचा शोध लागला, वाफेच्या इंजिनचा शोध लागला. मग त्या वाफेचं इंजिन त्यांनी त्या गाडीला जोडून बघितलं, गाडी पळायला लागली. वा वा वा, भारी आहे, हे तर मस्तच आहे. ओके, मग अशा पद्धतीने कारचा शोध लागला. इन्व्हेन्शन हे क्रमाक्रमाने होत गेलं. डायरेक्टली एकदम मॉडिफाईड तिथे जर गाडी ठेवली, यामा एफ-झेड वगैरे तिथं जर घेऊन गेले. आता समजा जर असं असतं आपल्याकडे, की आपण भविष्यातनं म्हणजे आता या करंट सिच्युएशन मधनं बॅक पास्ट मध्ये जर जाऊ शकू, कालचक्र ज्याला म्हणतात, की जर जाऊ शकतो आणि मी जर गेलो तर मी इथून मस्तपैकी फोर व्हीलर घेऊन जातो तिकडे तिथल्या राजाला गिफ्ट करायला. राजा बघून वेडावून जाईल ते, की हे काय आहे? कारण तिथं घोड्यावर जाणारी माणसं इथं फोर व्हीलरवर किती वेळात पोहोचेल तो? 2 तासामध्ये, 3 तासामध्ये. घोडा जिथं 4-5 दिवस लावेल, तो म्हणेल ये अश्व कहा से लाए तुम? घोड्याला म्हणजे त्या गाडीला अश्व म्हणेल तो, की त्यांच्या काळात फास्टेस्ट कुरिअर सर्व्हिस कशाने होते? तो घोडा, हॉर्स. हॉर्स त्यांचं सगळ्यात फास्ट वाहन आहे त्या काळातलं. आणि आत्ताची जर फोर व्हीलर त्याला गिफ्ट केली तर अर्थात तेव्हा तिथे पेट्रोल पण पाहिजे त्या गाडीत टाकायला. पेट्रोल पण घेऊन जाऊ 4-5 कॅन भरून. राजा खुश होईल, मला खूप साऱ्या सुवर्ण मुद्रा दे. सांगायचं तात्पर्य काय आहे? इथे ते इन्व्हेन्शन क्रमाक्रमाने लागत गेले. इट कॅन ऑल्सो हेल्प टू अंडरस्टँड द कॉज इफेक्ट चेन दॅट लीड टू द डिस्कव्हरीज अँड द इन्व्हेन्शन. आता कोणतंही इन्व्हेन्शन होण्यामागे कारण महत्वाचं असतं. ओके, घरामध्ये खूप अंधार आहे म्हणून लाईट असला पाहिजे. ओके, सो म्हणून बल्बचा शोध लागला. पण बल्बचा शोध लागायच्या अगोदर इलेक्ट्रिसिटीचा शोध लागलेला पाहिजे होता. बरोबर? मग ही एक काय आहे? चेन आहे. इलेक्ट्रिसिटीच नाही आणि इथे लय बल्ब लावून ठेवलेत. काय उपयोग आहेत त्या बल्बचे? थॉमस एडिसन एल्वा यांनी बल्बचा शोध लावला ना. ओके, तो त्यांनी जेव्हा बल्बचा शोध लावला त्या अगोदर इलेक्ट्रिसिटीचा शोध लागलेला होता. तो ही चेन आहे. इतिहास आहे त्याचा सुद्धा काय एक स्वतंत्र इतिहास आहे आणि कोणतंही इफेक्ट दिसते मागे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. जसं बल्बचं सांगितलं मी, की जर घरामध्ये अंधार आहे तर मग त्याला असं वाटलं असेल बिचाऱ्याला, की घरामध्ये अंधार खूप आहे, काहीतरी त्या छोट्याशा दिव्याने काही उजेड पडत नाहीये. मग बल्ब असायला हवा. बल्बचा शोध लागला. एक ना अनेक असे बरेचसे ज्या डिस्कव्हरीज आहेत, हे काही ना काही कारण असल्याशिवाय त्याचा शोध नाही लागलाय. येस ऑर नो? येस. ठीक आहे.
इट इज सेड दॅट द नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा गरज निर्माण होते, उदाहरणार्थ बघा, आता पुरातन काळामध्ये ही लोक काय करायचे रे? शिकार करायचे. शिकार केल्यावर आता समजा एक मोठं शिकार मिळालं, रेनडियर मिळाला किंवा एक मोठासा कोणता ॲनिमल त्यांनी मारला खाण्यासाठी म्हणून, आणि तो ॲनिमल घरी घेऊन जायचा आहे त्यांना. आता एवढा मोठा ॲनिमल घरी घेऊन जाणं शक्य आहे का? सो दॅट त्यांनी काय केलं, की तिथे गोल गोल दगड पडलेले होते, त्या दगडांवर त्या ॲनिमलला ठेवलं आणि ते ओढत 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 घेऊन आले. त्यांच्या लक्षात आलं, की हा गोल वस्तूवर जर आपण ऑब्जेक्ट ठेवले तर ते ओढण्यामध्ये आपल्याला जास्त ताकद लागत नाही. तिथून चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेत त्यांनी पुढचे. जे टूल्स घ्या तुमचे, टूल्स घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स घ्या. स्टोन एज मधल्या माणसाचे टूल्स घ्या आणि आताचे टूल्स बघा. चाकू, सुरी वगैरे किती शार्प आहेत आताचे. पण त्या काळातही त्याने बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला गरज पडली, की अरे हे जे मी आता मांस पकडलेलं आहे किंवा जी शिकार मी केली आहे त्याला कट करायला काहीतरी पाहिजे. मग कट करायला त्याने काय केले? शार्प स्टोनचा यूज केला. गरज जेव्हा पडते तेव्हा माणूस काय करतो? काही ना काही त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करतो आणि त्याच्यामधनच काय निर्माण होतात? डिस्कव्हरीज निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागतात. सायंटिफिक डिस्कव्हरीज, इन्व्हेन्शन्स आर ऑफन द इफेक्ट्स ऑफ द ह्युमन एफर्ट. बघा, हे जे सायंटिफिक डिस्कव्हरीज आहेत, ज्या शोध आहेत, इन्व्हेन्शन्स आहेत, बरोबर, हे काय कशाचा परिणाम आहे? कशाचा इफेक्ट आहे? तर माणसाचे एफर्ट्स टू फुलफिल द नीड अँड ऑल्सो द क्युरिओसिटी. बरोबर, माणसामध्ये असणारी जिज्ञासा, कुतूहल, बरोबर, आणि त्याची गरज, याच्यामुळे त्याने हे सगळे डिस्कव्हरीज आणि शोध लावलेले. येस ऑर नो? समजतंय की नाही? आता प्रत्येक गोष्ट घ्या. आता इथे फॅन आहे किंवा एसी आहे. एसी काय गरज आहे? गरज होती आपल्याला की उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरम होतं, आपल्याला घरात बसू वाटत नाही. मग त्याने काहीतरी डोकं लावलं की काय करता येईल की जेणेकरून घरामध्ये हिवाळ्यासारखी फिलिंग येईल. मग एसीचा शोध लागला. येस ऑर नो? अशा पद्धतीने काय होत जातं की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज पडते, देन अँड ओनली देन मग तुम्ही काय करत जातात की त्याची डिस्कव्हरी होते, एखाद्या गोष्टीचा शोध लागतो, नवीन नवीन गोष्टीचा शोध लागतो. समजतंय तुम्हाला? These efforts are based on the already available scientific knowledge. आता हे जे एफर्ट्स आहे हे कशावर बेस्ड आहे? जे ऑलरेडी अवेलेबल आहे सायंटिफिक नॉलेज त्याच्यावर आहे. उदाहरणार्थ बल्बचा शोध लावायचा होता, तर ऑलरेडी अवेलेबल नॉलेज काय होतं? इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी जर नसती तर बल्बचा शोध लागला असता का? नाही. म्हणजे ऑलरेडी नॉलेज पाहिजे. नॉलेज ऑफ द हिस्ट्री ऑफ द सायंटिफिक हेल्प इन अंडरस्टँडिंग द फॅक्टर्स दॅट facilitate a scientific discovery, inventions and also its chronology वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, समजलं? म्हणजे कोणतेही शोध त्याचा म्हणजे इथे इन शॉर्ट म्हणायचं काय त्यांना, की इतिहास, सायन्सचा सुद्धा एक काय आहे? इतिहास आहे, त्याचा सुद्धा एक क्रोनॉलॉजी आहे, त्याचा सुद्धा एक क्रम आहे आणि त्या क्रमाने ते शोध लागत लागत गेलेत. पुढचा शोध लावण्यासाठी मागच्या शोधांची गरज पडते. ओके. जसं आता आपण एखादी गोष्ट शिकतो सायन्समध्ये, केमिकल रिएक्शन्स शिकतो. केमिकल रिएक्शन्स शिकण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? आपल्याला इलेक्ट्रॉन्स माहिती पाहिजे, प्रोटॉन्स माहिती पाहिजे, त्यांच्यावरचे चार्जेस माहिती पाहिजे, कॅटायन काय असतं, एनायन काय असतं, आयनिक बॉन्ड काय आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड्स काय आहेत, हे नॉलेज पाहिजे, तर आपल्याला केमिकल रिएक्शन समजतील. येस ऑर नो? जसं आपण चॅप्टर नंबर 2 बघितलं, कोणतं? सायन्सचं, पिरियोडिक टेबलचं, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. कशा कशा पद्धतीने एक 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 शोध लागत गेले. पहिले कोणता आहे? न्यूलँडचं ऑक्टेव्ह आलं का? डायरेक्ट डायरेक्ट ऑक्टेव्ह येऊन गेलं न्यूलँडचं. डोबेरायनर ट्राईड झालं, नंतर न्यूलँडचे ऑक्टेव्ह झाले, बरोबर. त्याच्यानंतर मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल आला, नंतर मोस्लेचा मॉडर्न पिरियोडिक टेबल आला. ओके. सो एक 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 डिस्कव्हरी. जुन्या लोकांनी ज्या चुका केल्यात त्या मॉडिफिकेशन करून नवीन शोध आले. यांच्यात पण काही चुका असतील तर त्याच्यात मॉडिफिकेशन करून नवीन शोध येतील. म्हणजे पुढचा शोध लावण्यासाठी, पुढची डिस्कव्हरी करण्यासाठी मागच्या इन्व्हेन्शन्स पण महत्वाचे आहेत. येस ऑर नो? पुढे नेक्स्ट आता बघूया टेक्नॉलॉजी.
आता टेक्नॉलॉजीचा आणि सायन्सचा एकदम जवळचा संबंध. आता मी इथे समजा कोरोना सारखी सिच्युएशन निर्माण झाली, तीही तुम्ही बघितली. कोरोनामध्ये स्कूलमध्ये जाणं शक्य होतं का? मग आता काय करायचं? पोरांना तर घरी बसवता येणार नाही, त्यांना शिकवायचंय, त्यांना एज्युकेट पण करायचंय. मग सायन्सची मदत घेतली आणि सायन्सच्या मदतीने टेक्नॉलॉजी निर्माण केली. याच्यासाठी कशाचा यूज झाला रे? इंटरनेटचा यूज झाला. ओके. इंटरनेट कशा पद्धतीने तुम्हाला मिळतं? तर इथून काही फ्रिक्वेन्सीज लॉन्च केल्या जातात, त्या सॅटेलाइट पर्यंत जातात, सॅटेलाइट पासून रिफ्लेक्ट होतात आणि ते तुमच्यापर्यंत येतात. येस ऑर नो? अशी काहीतरी ती सायंटिफिक टेक्नॉलॉजी त्यांनी काय केली? डेव्हलप केली. सो दॅट आता तुम्ही घरी बसलेला आहात आणि टीचर काय करते, तिच्या घरून तुम्हाला तुमचा क्लास घेते. ऑनलाईन क्लास. ऑनलाईन क्लासची कन्सेप्ट जर जुन्या काळात मी सांगितली, प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये, ओके, ऋषी मुनी बिचारे त्यांच्या घरामध्ये बसलेले, त्यांच्या हटमध्ये, झोपडीमध्ये, आणि प्रभू रामचंद्र घरी मोबाईल घेऊन अभ्यास करतायत. विचार करा, इमॅजिन करा. बघा, ही टेक्नॉलॉजी सुद्धा त्या काळात होती. जर तुम्ही महाभारत बघितलं तर महाभारतामध्ये युद्ध चालू आहे, बरोबर? युद्धभूमीवर काय चालू आहे? युद्ध चालू आहे. आणि तिथे एक संजय नावाचं कॅरेक्टर आहे. संजय संजय धृतराष्ट्र असतो, धृतराष्ट्राला डोळे नसतात. काय नसतात? डोळे. आणि युद्धभूमीवर युद्ध चालू आहे त्या ठिकाणी. आता तिथलं लाईव्ह टेलिकास्ट, युद्धात काय होतंय, तर संजय नावाचं एक कॅरेक्टर असतंय त्या ठिकाणी, की ते संजय यांना देवाने अशी दूरदृष्टी दिलेली होती, किंवा एक असं काय म्हणता येईल त्याला, एक विद्या दिलेली होती, की ज्याच्यामुळे ते इथे बसून युद्धभूमीवर काय झालंय हे त्यांना दिसायचं. आणि मग ते काय होतंय ते लाईव्ह टेलिकास्ट ते कोणाला सांगायचे? धृतराष्ट्र यांना सांगायचे, राजा धृतराष्ट्राला सांगायचे. म्हणजे कदाचित त्या काळामध्ये लाईव्ह टेलिकास्ट ही सिच्युएशन होती, असावी. म्हणजे ग्रंथांमध्ये तसा उल्लेख आहे, की म्हणजे बघा, कदाचित असू शकतं की त्या काळामध्ये असेल, लॅटरलच्या काळामध्ये ती लुप्त झाली किंवा नसेल. मग जर कोणी ते समजा टेक्स्ट जरी वाचलं, महाभारत हे टेक्स्ट वाचलं, तर मग त्याच्या मनामध्ये अशी अशी क्युरिओसिटी निर्माण झाली असेल, अरे संजय या ठिकाणी बसून तिकडे युद्धभूमीवर काय होतंय हे सांगत होते. जसं आज लंडनमध्ये क्रिकेटची मॅच चालू आहे आणि आपण घरी बसून ती लंडनची मॅच लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतो, बरोबर? तिथे समजा विराट कोहलीने हात वर केला, तर इथे आपल्याला लगेच दिसतं, अरे विराट कोहलीने मला हात दिला बरं का. येस ऑर नो? शक्य आहे का आपल्याला तिथे जाणं, लंडनमध्ये जाणं शक्य आहे का? नाही, पण इथे बसून बघू शकतोय. येस ऑर नो? सो टेक्नॉलॉजी हा सगळा कशाचा भाग आहे? टेक्नॉलॉजीचा भाग आहे. आज मी इथं बसून समजा आता त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. जर कदाचित त्या काळात ही टेक्नॉलॉजी असती तर आपण ती व्हिडिओ शूटिंग करून ठेवली असती. आजही माझ्या मुलांना दाखवता आलं असतं, बघा हे भगवान श्रीकृष्ण आहेत, यांनी ही गीता सांगितली. ते गीतेचे हे अध्याय आहेत. असं असं त्यांनी एक्सप्लेन केलं श्रीकृष्णाला, आम्ही शूटिंग करून ठेवली होती. रेकॉर्ड झाला, इतिहास झाला की नाही? सिमिलरली टेक्नॉलॉजीचा सुद्धा काय आहे? एक इतिहास आहे. बघा, या टेक्नॉलॉजीमुळे काय झाले? खूप सारे चेंजेस झालेत. जबरदस्त चेंजेस झाले टेक्नॉलॉजीमुळे. कशाच्या फील्डमध्ये रे? ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन मध्ये. जर तुमचा अभ्यास असेल, तुम्हाला माहिती असेल की पुरातन पुरातन जाऊ द्या, आपल्या आजी आजोबांच्या काळामध्येच, म्हणजे 1950च्या पिरियड मध्ये घ्या, 1950 टू 1960-65 पर्यंतचा पिरियड असा होता की भारतामध्ये खूप गरिबी होती. आपल्याला खाण्यासाठी सुद्धा धान्य नसायचं आणि हे धान्य आपल्याला इम्पोर्ट करावं लागायचं अमेरिकेमधनं वगैरे वगैरे. तर तिथे लाल गहू नावाचा एक गहू होता, त्याला आता आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नावं देतो, आपल्याला तिकडे जायचं नाहीये. बट तो वीट त्यांनी काय करायचे, ते तिकडे जे त्यांच्या इथे पाळणाऱ्या डुकरांना खाऊ घालायचे, ते वीट आपल्याकडे पाठवलं होतं. का आपल्याकडे? शांतता घे जरा. हो, राजमा नाही, राजमा स्टँडर्ड झालं. मी गहू बद्दल बोलतोय तुला. ओके. तो जे वीट होतं ते त्यांनी भारतामध्ये काय केलं? पाठवलं. का? कारण आपल्याकडे दुष्काळ होता, आपल्याकडे खाण्यासाठी धान्य नव्हतं. आज ही सिच्युएशन येते का? दुष्काळ पडला तरी आपल्याकडे धान्याची कमतरता होते का? नाही.
मग का असं का की त्या काळामध्ये जे आपण सीड्स पेरायचो जमिनीमध्ये त्याच्यातनं मॅक्सिमम तुम्हाला 1 किंवा 2 पोते धान्य व्हायचे एका एकरची जर आपण गोष्ट केली तर एका एकरमध्ये. ओके, पण तेच आता एका एकरमध्ये किती 10-12 पोते धान्य होतं. ओके, ऍटलिस्ट 9 पोते तरी होतं. मग काय झालं रे, तुमचं प्रोडक्शन वाढलं. वाढलं की नाही प्रोडक्शन? कशामुळे वाढलं? टेक्नॉलॉजीमुळे वाढलं. कशामुळे वाढलं? टेक्नॉलॉजीमुळे वाढलं. जे तुमचे सीड्स होते याच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन केले. जीएम क्रॉप आपण बघतो. शिकलात तुम्ही बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर मध्ये. ओके, सो त्याच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन केले आणि जेनेटिक मॉडिफिकेशन केल्यामुळे काय झालं की तुमचं प्रोडक्शन इन्क्रीज झालं. आता जिथं 2 पोते धान्य होत होतं तिथे 9 पोते धान्य झालं. आता आपल्याला खायला 2 पोते लागतंय ते घरी ठेवलं. उरलेलं तुम्ही काय केलं मार्केटमध्ये विकून टाकलं. विकल्यामुळे तुम्हाला काय मिळालं रे? पैसा. पैसा मिळाल्यामुळे तुमचा खर्च करण्याची ताकद वाढली. बरोबर. आता तुम्ही दुकानात पैसा आल्यामुळे तुम्ही दुकानात जाऊन इतर वस्तू खरेदी करू शकतात. येस ऑर नो? म्हणजे तुमची ऑटोमॅटिकली हळू काय होत चालली आहे? डेव्हलपमेंट होत चालली. शिवाय हा एक्स्ट्रा एक्स्ट्रा धान्य तुमचं सेव्ह झालं. मग यदा कदाचित जर पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर तुम्हाला धान्य अवेलेबल आहे खाण्यासाठी. हे एका शेतकऱ्याचं झालं. असे लॉट्स ऑफ शेतकरी आपल्या देशामध्ये आहेत. ऍग्रिकल्चरल प्रोडक्शनचं मग कशामुळे रे? टेक्नॉलॉजीमुळे काय झालं? चेंजेस घडून आले. कमोडिटी संघटना प्रोडक्शन. कमोडिटी प्रोडक्शन म्हणजे काय? वस्तूंचं उत्पादन. जुन्या काळातले मोबाईल, आताचे मोबाईल बघा टेक्नॉलॉजीचा किती फरक आहे. जर 10 वर्षापूर्वी कोणी टच स्क्रीनचा मोबाईल जर घेऊन गेला तर लोक त्याच्याकडे बघायचे, बापरे एवढा मोठा मोबाईल आहे. आता तर मला वाटतं त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा टच स्क्रीनचा मोबाईल आहे आणि जर आपण त्याला सांगितलं की माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत तर तो काय करेल? स्कॅनर येईल. साहब जी मेरे पास स्कॅनर है. हाँ, पेटीएम करो, गूगल पे करो, जीपे करो, कुछ भी करो, लेकिन दो, मेरे को पैसा दो. आहे की नाही? म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, डेव्हलप झाली आहे. मी तर बघतो त्या दिवशी सहज चहा प्यायला गेलेलो होतो. असं एकदम हाफ पॅन्टवर काळा कुट्टा असा मुलगा होता. ते मुद्दामून हात-बीत असे त्याने केलेले होते भीक मागण्यासाठी म्हणून. हां, थोडं त्याने बघितलं इकडे-तिकडे कोणाचं लक्ष नाही. पटकन मोबाईल काढला. मेसेज आला वाचला, परत ठेवला. परत त्या दुसरा द्या काहीतरी मला ₹2-4 खायला. ओके, म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे जबरदस्त. आणि या रिसेंटली 4-5 वर्षामध्ये तर खूप जास्त डेव्हलप झाली. जसं इंटरनेट फ्री केलंय ना आपल्याला, म्हणजे तेव्हा फ्री होतं. जिओने, जिओ दणदणादण, दणदणादण 2-3 वर्ष फ्री दिलं त्यांनी. जबरदस्त. आणि मग नंतर म्हणाले, की बस अभी तुम्हाला सगळ्यांना सवय लागलेली आहे इंटरनेट यूज करण्याची. इंटरनेट शिवाय तुम्ही आता 1 दिवस उपाशी राहू शकाल, पण विथआऊट इंटरनेट 1 दिवस सुद्धा राहू शकणार नाही. ते रील्स बघण्याशिवाय तुम्ही राहणार नाही. Instagram, Telegram, Twitter, Twister काय असेल Facebook, काय जे तुम्हाला माहिती आहे ते सगळं. त्याच्यासाठी काय पाहिजे? इंटरनेट पाहिजे. इंटरनेट 3 वर्ष दिल्यावर तुम्हाला सवय लागली YouTubeवर सगळं बघण्याची. मग आता मात्र काय पाहिजे? इंटरनेट खरेदीच करायचंय मग द्या पैसा. ठीक आहे, असो. साधनांचं सुद्धा प्रोडक्शन चेंज झालेलं आहे. त्याच्यानंतर आर्किटेक्चर बांधकामामध्ये बघा तुम्ही, पूर्वी अशी फ्लॅट घरं असायची. आता तर आकाशचुंबी, गगनचुंबी अशी तुम्हाला बिल्डिंग्स बघायला मिळतात. बरोबर? इंजिनिअरिंग डेव्हलप झालेली आहे का? येस. बुर्ज खलिफा एक्झाम्पल घ्या. इंजिनिअरिंगचं बेस्ट एक्झाम्पल. ताजमहल, त्या काळातलं ताजमहल, आजच्या काळामधलं बुर्ज खलिफा. म्हणजे काय झालंय, जशा टेक्नॉलॉजीज बघा इंजिनियर्सला फक्त तुम्ही काय करा, एक हार्ड टास्क द्या, अवघड टास्क द्या, की तुम्हाला असं करायचंय. ते काही ना काही त्याच्यावर दिमाग लावून बरोबर ते बनवणार. विचार करा, पूर्वीच्या काळामध्ये समुद्र पर्यटन निषिद्ध होतं. समुद्र पर्यटन नाही करायची लोक. म्हणजे या ठिकाणाहून त्या ठिकाणी नाही जाऊ शकत. तर मग काय केलं लोकांनी? जहाज बनवले. इंजिनियर्स लोकांनी. जहाजात बसून आम्ही प्रवास करू. नंतर तो टाइम कन्झ्युमिंग आहे बुवा असं म्हणून त्यांनी एरोप्लेन्स बनवले. आता इथून जर अमेरिकेला जायचंय तर 18 घंट्याची फ्लाईट आहे. पकडा जा अमेरिकेला 18 घंट्यामध्ये. आणि तेच जर बाय शिप जायचं म्हटलं तर 1-1, 2-2 महिने लागतात. शिपने. येस ओर नो? म्हणजे सगळ्या गोष्टींचे
सोल्युशन्स फाइंड आउट करून टाकलेले आहेत. याच्यात कशाचा यूज आहे सगळ्यात जास्त? टेक्नॉलॉजीचा. सायंटिफिक डिस्कवरीज, इन्व्हेन्शन्स अँड द टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आर म्युच्युअली डिपेंडंट ऑन इच अदर. सगळ्यात महत्वाचं, ज्याही कोणत्या सायंटिफिक डिस्कवरीज आहेत आणि इन्व्हेन्शन्स आहेत आणि टेक्नॉलॉजी यांचं काय आहे रे? इंटरडिपेंडन्स आहे. यांचं काय आहे? इंटरडिपेंडन्स, म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून आहेत दोघं. कोण? सायन्स आणि टेक्नॉलॉजी. आता सायन्सच नसेल तर ही टेक्नॉलॉजीचा काही उपयोग होऊ शकेल का? सायन्सच नसतं तर या टीव्हीचा शोधच लागला नसता. आणि आज जर ह्या स्क्रीनचा शोध लागला नसता, या कॅमेऱ्याचा शोध लागला नसता, तर मी आज लाईव्ह टेलिकास्ट करू शकलो असतो का? व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकलो असतो तुमच्यापर्यंत. किती किती म्हणजे डेव्हलपमेंट झाली आहे. याचा विचार करा की दिल्लीमध्ये चालणारे युपीएससी क्लासेस आज तुम्ही घरी बसून बघू शकता. पूर्वीच्या काळात हे शक्य होतं का? पूर्वीच्या काळात हे शक्य होतं नाही. पोरांना पैसे खर्च करून दिल्लीला जावं लागायचं. दिल्लीमध्ये एखादं घर एवढूसं, म्हणजे जिथे घर कोणाला म्हणतात माहितीये का दिल्लीमध्ये? एक खाट पडली ना, एक बेड, बेड पण केवढ्या साईजचा? ज्याच्यावर फक्त एक माणूस झोपू शकतो एवढाच बेड. एवढा बेड म्हणजे त्यांचं झालं लाईफ, म्हणजे ते झालं त्यांचं घर. ते बिचारे युपीएससी ऍस्पिरंट असतात, तिथे अभ्यास करतात. ओके, पण आज तिकडे जाण्याची गरज आहे का? नाही. लाईव्ह टेलिकास्ट आहेत. जो जो काही क्लास पाहिजे तुम्हाला, दृष्टी IAS घ्या, वजीराम रेवी घ्या, वजीराम रावी व्हिजन IAS, भरपूर भरपूर क्लासेस आहेत. दुनियाभरचे क्लासेस आहेत. ते आज तुम्ही घरी बसून बघू शकतात. जे टीचरचं लेक्चर हवंय त्या टीचरचं लेक्चर तुम्ही बघू शकतात. ओके, सो ह्या सगळ्यांचा उपयोग, टेक्नॉलॉजीचा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा सायन्स असेल. सायन्स नसेल तर टेक्नॉलॉजी आहे का काही कामाची? नाही. Knowledge of science and technology was very important at every step from the making of the stone tool to agricultural production. बघा, and evolution of mankind. आता इथे स्टोन टूल्स, माणसाची दगडापासून टूल्स बनवण्यापासून तर आतापर्यंतच्या ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन बनवण्यापर्यंतचा जो इतिहास, हा कशामुळे शक्य झालेला आहे? मोस्ट ऑफ द सायन्स, बरोबर, आणि टेक्नॉलॉजीमुळे. काय झालं रे? पूर्वीच्या काळी माणूस दगड घ्यायचा, त्या दगडाला शार्पन करायचा, शार्प करण्यासाठी तो एक दगड दुसऱ्या दगडावर आपटायचा आणि ऑटोमॅटिकली फ्लेक्स पडायचे, आणि ते फ्लेक्स म्हणजे ते धारदार चाकू म्हणून तो यूज करायचा. आता त्याच्यानंतर माणूस डेव्हलप झाला, आणखी त्याने ऑब्झर्वेशन केले, सायन्सचा यूज केला. त्याच्यानंतर तो शेती करायला लागला. शेती करण्यासाठी त्याने नांगर बनवला. डू यू नो नांगर? माहिती आहे तुम्हाला? प्लो, इंग्रजीत प्लो म्हणतात. आता समजा नांगराने शेती करायची, 2 बैल जोडलेत ते नांगर ओढण्यासाठी म्हणून, आणि तुम्ही शेती करतायत. 1 एकर शेत तयार करण्यासाठी बाय युजिंग नांगर किंवा प्लो चा यूज करून जर तुम्हाला शेत नांगरायचंय तर कमीत कमी 8 डेज लागतात. किती दिवस लागतात? 8 डेज. त्याच्यामध्ये बिचारा तो बैल, दोन्ही बैल थकणार आहेत, तो शेतकरी थकणार आहे, सगळे थकणार आहेत, बरोबर. मग याच्यावर त्याने शोध लावला की का ना असं करता येईल की जे वाफेचं इंजिन शोधलेलं आहे त्या इंजिनचा यूज करून, त्याच्या पॉवरचा यूज करून आपण शेती तयार करू, शेती नांगरूया. आणि मग त्याच्यातनं शोध लागला कशाचा? ट्रॅक्टरचा, बरोबर. मग आता ट्रॅक्टर झाली टेक्नॉलॉजी, वापरायला लागले लोक दनादन ट्रॅक्टर. मग आता बैलचं काम आहे का? 8 दिवस माणसाला, शेतकऱ्याला थकायचं काम आहे का? नाही. एक माणूस फक्त बसतो, आणि ते पण मग पूर्वीचे जे ट्रॅक्टर्स असायचे बघा, पूर्वीच्या ट्रॅक्टरचे हँडल असे फिरवावे लागायचे दोन्ही हाताने, हे त्या बिचाऱ्याचे खांदे दुखून यायचे. मग ते इंजिनियरने परत विचार केला की इट इज सो हार्ड, डिफिकल्ट आहे, हे ओढायला त्रास होतो बिचाऱ्या ड्रायव्हरला. मग त्याने पॉवर स्टेअरिंग ही कन्सेप्ट काढली. काय सांगितलं मी अगोदर? काय सांगितलं? स्टेअरिंग ओढायलाच ताकद लागायची ना, कारण हार्ड असायचं स्टेअरिंग. मग म्हणून पॉवर स्टेअरिंगची कन्सेप्ट आली. पॉवर स्टेअरिंगने फक्त आता तुम्ही काय करू शकतात? असं बोटाने सुद्धा स्टेअरिंग फिरवू शकतात. एवढं इझी स्मूथ जातं. असो.
म्हणजे काय झालं रे, डेव्हलपमेंट होत गेली असं मला सांगायचं होतं इथे. आणि माणसाचं काय झालंय, इव्होल्युशन झाले. आलं लक्षामध्ये? चला. लॅटर द ऍडव्हान्समेंट ऑफ द सायन्स प्रमोट्स द मेकॅनिझेशन ऑफ प्रोडक्शन. आणि मग नंतर यांत्रिकीकरण झालं सायन्सचा यूज करून. आता पूर्वी बघा, एक बुक, समजा मी राजा अभिजित आहे. काय? राजा अभिजित. आणि मला वाटलं की माझी बायोग्राफी लिहिली गेली पाहिजे, बरोबर? तो काय करेल रे, मी एखादा रायटर चूज केला आणि त्याला सांगितलं की लिही, माझ्या जीवनावर कथा लिही, ऑटोबायोग्राफी लिहून टाक. आणि त्याने बिचाऱ्याने लिहिलं काहीतरी 400-500 पानांचं पुस्तक तयार झालं. ठीक आहे. आणि आता ते पुस्तक कोण वाचेल रे? फक्त राजा एकटाच वाचेल. त्याच्या कॉपीज अवेलेबल आहेत का? नाही. त्या काळातली गोष्ट आहे. आता त्या काळामध्ये जर त्याच्या कॉपी बनवायच्या तर काय करावं लागेल? कॉपीज बनवायच्या तर काय करावं लागेल? आणखी 10-12 रायटर शोधावे लागतील. ते पुस्तक त्यांना द्यावं लागेल आणि मग ते काय करतील? त्याची कॉपी बनवतील. म्हणजे हँड रिटन. मग सायन्सचा यूज केला, टेक्नॉलॉजीचा यूज केला, छपाई यंत्र आले. येस ऑर नो? छपाई यंत्राचा शोध लागला आणि मग काय झाले? पुस्तकं छापले गेले. एका टायमाला 10-10, 50-50 पुस्तक. आज किती ऍडव्हान्समेंट झाली? बघा, सायन्सची ऍडव्हान्समेंट झाली आहे का आज? आणि सायन्सच्या ऍडव्हान्समेंटमुळे, यांत्रिकीकरणामुळे, मेकॅनायझेशनमुळे काय झालं रे, की एक बटन जरी दाबलं तरी 2000 पुस्तकं प्रिंट होतात. होतात की नाही होत? इथेच घ्या कॉम्प्युटरमध्ये. जर मी तुम्हाला एखादी क्वेश्चन पेपर पाठवलं किंवा एखादी नोट्स पाठवली, पीडीएफ पाठवली, तुम्ही काय करतात? कंट्रोल+P, प्रिंट ऑप्शन दिलं की समजा सांगितलं मी 10 सेट काढ, 10 आकडा दाबायचा आणि एंटर करायचं. लगेच प्रिंटर 10 प्रिंट मारून देईल का तुम्हाला दनादन? जर ते समजा एक पीडीएफ मी तुम्हाला पाठवली, जस्ट इमॅजिन करा, ही पीडीएफ किती पानांची आहे रे? 5च पेजची आहे, जास्त पण नाहीये. 5 पेजची आहे आणि माझ्या क्लासमध्ये आहेत समजा 25 स्टुडंट्स. किती स्टुडंट्स आहेत? क्वेश्चन पेपरच आहे समजा. हा काय आहे? आणि हा क्वेश्चन पेपर मला आता तुम्हाला द्यायचा आहे. सगळ्या मुलांना एक-एक पेपर मिळाला पाहिजे. सगळ्या मुलांना एक-एक. मग आता हे 25 कॉपीज करायला मला किती टाइम्स लिहावं लागेल रे? 25 टाइम्स. आज प्रिंटर आहे. आता इझी आहे की नाही? 1 तासानंतर पेपर मी आता प्रिंट मारतो ना. 10 मिनिटामध्ये क्वेश्चन पेपरचे 25 सेट तयार होतील का? येस ऑर नो? येस. ऍडव्हान्समेंट, यांत्रिकीकरण झालं. असं प्रत्येक ठिकाणी यांत्रिकीकरण झालं का सर? हो, सगळ्या ठिकाणी झालं. कपड्यांमध्ये झालं. कपड्यांच्या फॅक्टरीज आहे, बुटांच्या फॅक्टरीज आहे, बॉल्सच्या फॅक्टरीज आहे, बॅट्सच्या फॅक्टरीज आहेत. ओके. जे तुम्ही काम हाताने करत होते, आता ते काम मशीन्स करतायत. ओके. यांत्रिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणावर झालं आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन सुद्धा वाढलं. खूप सारं प्रोडक्शन वाढलं. व्हरायटी ऑफ प्रोडक्शन आले. आता तुमच्याच अंगावर असणारे कपड्यांचं हे घ्या. व्हरायटीज ऑफ, प्रत्येकाची स्टाईल्स वेगवेगळे, शूज प्रत्येकाचे वेगवेगळे, मोबाईल्स तर कोणाकडे आयफोन आहे, कोणाकडे विवो आहे, कोणाकडे आणखी कोणते ओप्पो, रेनो, अजून केनो, मोटोरोला, आणखी व्हॉट एव्हर इट मे बी. किती प्रोडक्शन्स आहेत? जेवढी व्हरायटी पाहिजे, जसं पाहिजे तसं. ओके. तुम्हाला फोटोग्राफी एकदम जबरदस्त फोटोग्राफी पाहिजे, तुम्ही आयफोन घेता. बरोबर? तुम्हाला काय तेवढी फोटोग्राफीची गरज नाहीये. तुम्हाला फक्त फोन उचलायचा आहे, फोन ठेवायचा आहे. तुम्ही एवढा टच स्क्रीनचा घ्यायचा गरज नाहीये. छोटा घ्या. 1,500-2,000 रुपयामध्ये बटनांवाला मोबाईल. फक्त फोनवर बोलायचंच आहे. बॅटरी बॅकअप जबरदस्त. नोकिया. बरोबर? यांत्रिकीकरण झालं. It is necessary to know the history of the technology in order to understand the development of mechanization and the mutual dependence between the science and technology. Okay. मग याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे रे? काय माहिती करून घेणं गरजेचं आहे? हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी माहिती करून घ्यायचंय आणि ज्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती पडेल की डेव्हलपमेंट कशी झाली मेकॅनिझम मध्ये आणि म्युच्युअल डिपेंडन्स कसा आहे कोणामध्ये? सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये म्युच्युअल डिपेंडन्स असल्यामुळे काय झालं? काय म्हणतात त्याला? मेकॅनायझेशन म्हणजे यांत्रिकीकरण कसं घडून आलं याचा इतिहास तुम्हाला काय होतो? माहिती पडतो. समजलं का? येस ऑर नो? टेक्नॉलॉजी माहिती पडलं. आता इंडस्ट्री अँड कॉमर्स, उद्योगधंदे आणि व्यापार.
हा देखील एक महत्वाचा भाग आहे. याचा सुद्धा स्वतःचा काय आहे, एक इतिहास आहे. द फील्ड ऑफ म्युच्युअल सोशल ट्रान्झॅक्शन एक्सपांड्स विथ द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्युच्युअल सोशल ट्रान्झॅक्शन एक्सपांड. आता काय भानगडे म्युच्युअल सोशल ट्रान्झॅक्शन. आता व्यापाराकडे आलोय आपण. कॉमर्स म्हणजे काय, व्यापार. व्यापार करायचा. व्यापार आजच होतोय का, नाही. पुरातन काळापासून माणूस काय करतोय, व्यापार. याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस घडून आलेत का, येस सर. सगळ्यात पहिले कोणती सिस्टम होती, बार्टर सिस्टम होती. बार्टर सिस्टम म्हणजे काय, देवाणघेवाण. उदाहरणार्थ बघा, माझ्याकडे मी शेतकरी आहे, मी धान्य पिकवलं आणि हा सोनार आहे, याच्याकडे सोन आहे आणि मला घ्यायचंय सोनं. सो दॅट काय करेल रे, मी माझं धान्य घेऊन जाईल आणि त्याला सांगेल हे घे धान्य आणि मला त्याच्या बदल्यात काय दे, सोनं दे. ठीक आहे. सो त्याचप्रमाणे कपडे असतील, चप्पल असतील, आणखी काही वस्तू असतील, मातीची भांडी घ्यायची असेल त्या काळामध्ये, त्या काळात पॉट्स होते, अर्धन पॉट्स होते, मातीची भांडी होती. आणि मग हे सगळं जर घ्यायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय करावं लागायचं, की आपली वस्तू समोरच्याला देणे आणि समोरच्याकडनं वस्तू आपण घेणे. या पद्धतीला म्हणतात बार्टर सिस्टम. ठीक आहे. मग पुढे पुढे याच्यामध्ये सुद्धा इम्प्रुव्हमेंट झाली का, कारण बघा, आता समजा मी धान्य घेऊन गेलो या सोनाराकडे, पण या सोनाराला धान्याची गरज नाहीये त्याला. माझ्याकडे ऑलरेडी 10 पोते धान्य भरून पडले. आता मला धान्य नकोय बाबा, मी तुला सोनं देणार नाही. मग आता सोनं तर पाहिजे, बिचाऱ्याचं लग्न आहे, लग्नामध्ये सोनं घालायचंय, बरोबर. मग आता काय होईल, मग याच्यामधनं नवीन इन्व्हेन्शन झालं. मग त्यांनी तयार केले कॉइन्स. काय तयार केले, कॉइन्स. मग काय करायचं रे, आपण आपलं धान्य घेऊन जायचं राजदरबारामध्ये, राजदरबाराला धान्य द्यायचं. जेवढं धान्य तुम्ही दिलं तेवढ्या व्हॅल्यूचे कॉइन्स काय होणार, तुम्हाला मिळणार. कॉइन्स म्हणजे काय झालं, एक प्रकारचं अश्युरन्स झालं, गॅरंटी झाली, की तुम्ही कधीही हे कॉइन्स घेऊन या, तुमचं धान्य तुम्ही तेवढ्या मापाचं धान्य तुम्ही घेऊन जा. आता हा कॉइन स्टँडर्ड आहे. हा कॉइन घेऊन मी कोणाकडे गेलो, सोनाराकडे गेलो. सोनाराला सांगितलं की हे घे कॉइन्स आणि मला दे सोनं. आता तो कॉइन स्टँडर्ड आहे, त्याच्यामुळे मला काय मिळालं, सोनं. आता हाच कॉइन सोनारला काय पाहिजे, सोनाराला पाहिजे समजा कपडे, तर तो गेला कपड्यावाल्यांच्या दुकानाकडे, शिंपीकडे, त्याला दिलं. टेलर त्याला काय देईल, कपडे, बरोबर. आता ते कॉइन्स, त्या टेलरला काय पाहिजे, धान्य. तोच कॉइन घेऊन तो कोणाकडे गेला, राजदरबारात गेला आणि धान्य कोठाराकडे गेला आणि त्याने ते कॉइन्स दिले. त्याच्या बदल्यात तो काय घेऊन आला, परत शेतकरी धान्य घेऊन कुठे जाणार आहे, गोदामामध्ये जाणार आहे, धान्य जमा करणार, तोच कॉइन घेणार. झाली तुमची सिस्टम इम्प्रूव्ह झाली. मग हळूहळू कॉइन सिस्टम कडनं पेपर करन्सीकडे आले. मग आता नोटा आहेत आपल्याकडे. आता नोटा करन्सी पण गेल्या. आता QR कोड आले, बँक सिस्टीम्स आल्या, डेव्हलप झाल्या. व्यापार फ्लरिश होत गेला, व्यापार वाढत गेला, बरोबर. पुरातन काळामध्ये सुद्धा भारतातली लोक व्यापार करण्यासाठी अरब 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 UAE मध्ये जायचे, बरोबर. अफगाणिस्तान मध्ये जायचे, कंदहार मध्ये जायचे, वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारासाठी जायचे. ओके. सो म्युच्युअल सोशल ट्रान्झॅक्शन मुळे काय होतं, ग्रोथ ऑफ इंडस्ट्री आणि ट्रेड. बघा, या व्यापारामुळे इंडस्ट्री आणि ट्रेड यांचं डेव्हलपमेंट होते का. उदाहरणार्थ घ्या, एखाद्या आपल्या इथे एखादी इंडस्ट्री पडली, मी बऱ्याचदा हे एक्झाम्पल देतो. एखादा कारखाना पडला, त्या कारखान्यात तुम्ही नोकरीला लागले, बरोबर. कारखानदार तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये पगार देईल. आता प्रत्येकाकडे तुम्ही 25 मुलं आहेत, 25 मुलांकडे 10,000 रुपये आले. म्हणजे आता या 10,000 पैसा तुम्ही काय करणार आहे, खर्च करणार आहेत, बरोबर. त्याच्यामधले 5,000 तुम्ही काय दिले, रेंट म्हणून दिलं. तुमच्या घराचं स्वतःचं घर नाही, समजा रेंटेड आहात, तर तुम्ही भाडं दिलं त्याचं 5,000 रुपये. 5,000 रुपये भाडं कोणाकडे गेलं, तुमच्या मालकाकडे गेलं, घर मालकाकडे. घर मालकाला खर्च करायची ताकद वाढली का, त्या 5,000चं तो काय घेईल, कपडे घेईल. उरलेल्या 5,000चे तुम्ही काय करणार आहेत, तुम्हाला कपडे पाहिजे तर कपडे घ्याल, बुट पाहिजे तर बुट घ्याल, दूध पाहिजे, तुम्हाला धान्य पाहिजे खाण्यासाठी, भाजीपाला पाहिजे. म्हणजे बघा, दूधवाल्याकडे पैसे आले, कपडे घ्यायला गेले होते तुम्ही, कपडेवाल्याकडे पैसे आले, बुट घेतले तुम्ही, बुटवाल्याकडे पैसे आले.
तुमच्या घरमालकाकडे पैसे आले, आता हे सगळी लोक काय करणार, काहीतरी वस्तू खरेदी करणार. म्हणजे जी वस्तू खरेदी केली, उदाहरणार्थ कपडे खरेदी केले, ज्याच्याकडे कपडे होते, ज्या दुकान मालकाकडे कपडे होते, तो आणखी स्टॉक खरेदी करणार कपड्यांचा. म्हणजे प्रोडक्शन वाढलं का, आणखी माल पाहिजे म्हणजे प्रोडक्शन वाढेल, प्रोडक्शन वाढलं म्हणजे आणखी माणसं लागतील काम करायला, परत याच माणसांना तिथे काय मिळेल, नोकरी. सो इट इज अ सायकल. सायकल. आणि काय होतं रे, की जसं जसं ट्रान्झॅक्शन एक्सपांड होतात, उद्योगधंदे किंवा व्यापार जसा जसा वाढत जातो, तसं तसं ट्रेड सुद्धा वाढत जातो. बरोबर? येतंय सगळ्यांच्या लक्षामध्ये? इट ऑल्सो प्रमोट द कंटिन्युअस डेव्हलपमेंट ऑफ द नेटवर्क ऑफ द कल्चरल इंटरॅक्शन. आणि याच्यामुळे कल्चरल इंटरॅक्शन सुद्धा होतात, सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा होते. उदाहरणार्थ आपण अरबमध्ये गेलो तर अरब मधल्या काही लोकांचे जे राहणीमान असेल, कल्चर्स असेल, त्यांच्या बोलण्याच्या ज्या पद्धती असतील त्या आपण अडॉप्ट केल्या. बरोबर? आता पोर्तुगीज व्यापारासाठी भारतात आले होते, मग त्यांना शुद्ध मराठी येत होती का? म्हणजे आले तर पहिले कुठे आले, बंगाल प्रांतामध्ये आले ना. मग त्यांना बंगाली येत होती का? तिथली लोकल लँग्वेज येत होती का? तिथे काय सण आहे, सेलिब्रेशन्स आहेत, हे त्यांना माहिती होतं का? नाही. पण ते जेव्हा भारतात आले व्यापार करण्यासाठी, तेव्हा ह्या गोष्टी शिकले ते. येस ऑर नो? म्हणजे त्यांनी आपलं कल्चर अडॉप्ट केलं. पोर्तुगीज गोव्यामध्ये बरेच वर्ष झाले. आज तुम्ही गोव्यामध्ये जा, तुम्हाला खूप कल्चरल ऍक्टिव्हिटीज दिसतील, जे रिलेटेड आहेत कोणाशी, कोणाशी रिलेटेड आहेत. हा कसा हातात आला? कोणाशी रिलेटेड आहेत रे ते? पोर्तुगीजांशी रिलेटेड आहेत. त्यांचे सण सेलिब्रेट. जा 31 डिसेंबर तिकडे सेलिब्रेट होतं गोव्यामध्ये. बघा जरा कसं सेलिब्रेशन असतं तिकडे. जबरदस्त सेलिब्रेशन असतं. म्हणजे काय होतं रे, जेव्हाही व्यापार होतो, नुसतं व्यापाराची देवाणघेवाण नाही होत, कल्चरल ऍक्टिव्हिटीजच्या पण देवाणघेवाण होते. येस ऑर नो? आता साम्राज्य विस्तार करण्यासाठी मुघल्स भारतामध्ये आले. भारतामध्ये मुस्लिम लोकांची एंट्री झाली. मुस्लिमांचे सण आपण आजही सेलिब्रेट करतो. मोहरम असेल, ईद असेल, ताजिया असेल, आजही आपण सेलिब्रेट करतो. येस ऑर नो? त्याच्याबद्दल सुट्टी असते आपल्याला. ख्रिश्चन लोक भारतामध्ये आले, ख्रिश्चनिटी आली. आज आता आपण काय सेलिब्रेट करू? क्रिसमस सेलिब्रेट करू, सॅन्टा क्लॉज बनवू. कोण कोण सॅन्टा क्लॉज बनतं? ओके. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य काय, की व्यापार एकटा येत नसतो, त्याच्याबरोबर कल्चरल ऍक्टिव्हिटीज सुद्धा भारतामध्ये आल्या. ठीक आहे. आणि मग काय, इट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल मॅनेजमेंट. आणि म्हणून मग इंडस्ट्रियल आणि कमर्शियल मॅनेजमेंटची सुद्धा गरज आहे का मग? येस. का मॅनेजमेंटची, व्यवस्थापनाची का गरज आहे? आता बघा, तुमची स्वतःची इंडस्ट्री आहे, ते इंडस्ट्रीमध्ये काही लेबर्स आहेत आणि ते लेबर्स काम करतायत. मग आता सगळ्या लेबर्सला मी सकाळी बोलू का कामाला? मग दुपारचं काम बंद, रात्रीचं काम सगळे झोपलेत. मग मला मॅनेजमेंट करावं लागेल, की तुम्ही या ग्रुपने सकाळच्या शिफ्टला या, मागच्या ग्रुपने दुपारच्या शिफ्टला या, या ग्रुपने रात्रीच्या शिफ्ट. आपले क्लासेस आहेत, आपल्या क्लासेसचं पण स्वतःचं एक मॅनेजमेंट आहे का? हा 8 ते 10 तुमचा क्लास, बरोबर? 6 ते 8 दुसऱ्यांचा क्लास आहे. ऑदर 6 to 7, 8, 9, 10 व्हॉट एव्हर इट मे बी. त्याच्यानंतर दुपारी 4 ते 6, सकाळी 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 असे आपण टाइम फिक्स केलेत की नाही? येस ऑर नो? सो हे मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दिस प्रोसेसेस. आणि ह्या प्रोसेसेसची सुद्धा हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ सांगतो, लेबर लोकांची जर हिस्ट्री माहिती असेल तर तुम्ही इंडस्ट्रीज प्रॉपरली चालू शकाल. उदाहरणार्थ 1920 मध्ये, 1920 मध्ये कधीची घटना ही, 20 मध्ये लेबर्स लोक स्ट्राईकवर जातात. लेबर्स काय होतात? स्ट्राईकवर जातात. का? कारण आम्हाला एक सुट्टी पाहिजे म्हणून. आठवड्याला काय पाहिजे? एक सुट्टी पाहिजे असं ते सांगायला लागले. आता जा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, आता तुम्ही 2025 मध्ये आहात. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जा आणि तिथे त्यांना सांगा, की मला सुट्टी मिळेल का? तो हसेल तुम्हाला बघून. अरे मूर्खा, एक वीक ऑफ असतो प्रत्येकाला. प्रत्येक आठवड्यामध्ये एक सुट्टी असते. असते की नसते? येस. पण त्या काळामध्ये मात्र तसं नव्हतं. त्या काळामध्ये
कंटिन्युअस काम करावं लागायचं. 12-12, 16-16, 18-18 घंटे बिचारे कामं करायचे माणसं. ब्रिटिशांचं राज्य होतं. बरोबर? आता मात्र तसं नाही. पण त्या काळामध्ये लोकांना गरज होती. आज करतील का? लोक म्हणतील, जा दुसरी कंपनी, माझ्याकडे आहे दुसरी कंपनी. मी दुसऱ्या कंपनीत काम करतो. तुझ्या कंपनीत काम करणार नाही. समजतंय तुम्हाला? त्या काळामध्ये इंडस्ट्री पण एकच होती. म्हणजे मोजक्या होत्या, बोटावर मोजण्या अशा असतील. आणि त्या काळामध्ये गरज होती माणसाला कशाची? भूक होती. भूक ही सगळ्यात मोठी गरज होती त्या काळामध्ये. का? कारण त्याला स्वतःचं पोट भरायचंय, स्वतःबरोबर त्याच्या परिवाराचं पण पोट भरायचंय. अन्नधान्याचं प्रोडक्शन एवढं मोठ्या प्रमाणावर सरकारला तुमच्याशी काही घेणं देणं नव्हतं. बट आताच्या काळामध्ये सरकार तसं आहे का? सरकार जबाबदार आहे, तुमची काळजी घेतं. तुम्हाला अन्नधान्य मिळायला पाहिजे म्हणून सरकार तुम्हाला काय देतं? मोफत राशन धान्य देतं. मोफत नसेल, काहीतरी क्वांटिटी, काहीतरी पैसे घेतं, बट स्वस्तामध्ये देतं. मला सांगा, ₹2 किलो गहू मिळतो आय थिंक, किंवा तो ₹5 असेल. ₹5 किलो गहू मिळेल का मार्केटमध्ये? तुम्हाला परवडेल या भावामध्ये सरकार तुम्हाला देतं. म्हणजे सरकार तुमची जबाबदारी घेतंय का? येस. सांगायचं तात्पर्य काय, की लेबर लोकांचा पण इतिहास तुम्हाला काय असला पाहिजे? माहिती पाहिजे. का? कारण इंडस्ट्री आणि कमर्शियल जर तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल तर. द नेचर ऑफ मार्केट अँड कॉमर्स हॅज कंटिन्यूड टू चेंज. बघा, नेचर ऑफ मार्केट, मार्केटचं नेचर पण बदलत असतं आणि व्यापार म्हणजे व्यापार आणि बाजार हे दोन्ही बदलत असतं. उदाहरणार्थ आता सध्या कोणतं मार्केट चालू आहे? सांगा जरा मला. हे ते नाही रे, मार्केट म्हणजे बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू. शेअर मार्केट नाही सांगत आहे. आता सध्या ट्रेंड चालू आहे का? ते असं काहीतरी येतं, ते 2 कान असतात, ते असं 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 दाबलं की ते आहे का ट्रेंडमध्ये का सध्या? आता ती वस्तू घ्यायला जर मी मार्केटमध्ये गेलो, मला माहिती नव्हतं ऍक्च्युली काय भाव आहे. ₹350 ला दिली राव त्याने ती वस्तू मला. कितीला? ते असं ते हां, ते लहान मुलांचं ते कान असे असे होतात आणि मग त्याच्यावर काहीतरी ते रील्स बनवायचे. ट्रेंडमध्ये म्हणजे सध्या मार्केटमध्ये त्याचा भाव आहे का? आहे. कारण ते ट्रेंडिंगमध्ये. बरोबर? जसं एखादी फॅशन येते, त्या फॅशनमध्ये ते कपडे ट्रेंडिंगमध्ये असतात. तेव्हा तुम्ही ते घ्यायला जा. त्या गोष्टीचा व्यापार कसा असेल? जास्त. का? कारण बाजारात त्याची आता डिमांड आहे. इट इज अ खेळ. इट इज अ गेम ऑफ डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लायचा खेळ आहे हा सगळा. बाजार म्हणजे काय आहे? डिमांड अँड सप्लाय. ज्या गोष्टीची डिमांड जास्त आहे, काय? ज्या गोष्टीची डिमांड जास्त आहे, त्या गोष्टीचा सप्लाय काय करायचा? कमी करायचा. सप्लाय कमी केला म्हणजे रेट वाढतो. समजलं? हा इंडस्ट्रीचा कायदा आहे, नियम आहे असं म्हटलं तरी चालेल. समजलं तुम्हाला? तो मग बाजाराचं मार्केटचं जे नेचर आहे हे कशावर डिपेंडंट आहे? मार्केटवर आणि तिथल्या कॉमर्सवर. आणि ते सुद्धा आता काय होत चाललंय? हळूहळू चेंज होत चाललंय. पूर्वी लोक घरोघरी येऊन काय करायचे? विकायचे. किंवा तुम्हाला सामान घेण्यासाठी काय करावं लागायचं? बाजारात जावं लागायचं. आता गरज आहे का? इन्स्टामार्ट ओपन केलं. काय पाहिजे मला? एक दुधाची पिशवी पाहिजे, एक बिस्किटचा पुडा पाहिजे, एक काहीतरी पाहिजे. टिक, पैसे कट, अकाउंटमधनं ट्रान्झॅक्शन झालं. 10 मिनिटानंतर एक माणूस टिंग टॉंग, घ्या तुमचं सामान. म्हणजे तुम्हाला उतरायची गरज आहे का? बघा, ज्याने ही पद्धत काढली असेल तो किती हुशार असेल. इमॅजिन करा. तुम्हाला दुकानात यायची गरज नाही, म्हणजे तुमची मेहनत वाचली. माणूस घरी द्यायला येतो. तो बिचारा जो मोटरसायकलवर येतो त्याला त्याचे पैसे मिळतात. येस ऑर नो? म्हणजे त्याला नोकरी पण मिळाली आणि Instagram वाले घर बसल्या पैसे कमवतात. Instagram नाही ते Instamart आहे. काय? Instamart. स्विगी माहितीये ना स्विगी? हां, स्विगी वाल्यांचं ते काहीतरी एक नवीन फंडा आहे. भरपूर आहेत ते. स्विगी आहे, Zomato आहे. अजून कोणकोणते? ब्लिंकिट. व्हेरी गुड. बघा, तुम्हाला माझ्यापेक्षा जरा जास्त माहिती. ओके. पूर्वी लोक जायचे बाजारात खरेदी करण्यात. पूर्वी कसं असायचं माहितीये का? बाजार पण नसायचा. आठवडे बाजार पण नसायचा. महिन्याचा बाजार. महिन्याचा पण नसायचा. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जर गेलं तर वर्षाचा बाजार असायचा. त्याला जत्रा म्हणायचे.
जत्रा, जत्रा म्हणजे काय? वर्षाचं शॉपिंग एका एका दिवशी, म्हणजे 8-10 दिवसाची जी जत्रा असायची. मग वर्षभराची मासळी एकदम खरेदी करून घ्यायची. सुकी सुकी मासळी बरं. तुम्ही म्हणाल मासे कसे वर्षभर वगैरे, वगैरे सो ऑन. कळतंय का तुम्हाला? ही सगळ्या गोष्टी कळतायत का? ओके. मग बाजाराचं स्वरूप बदलत गेलं का? पहिले वर्षातनं एकदा बाजार भरायचा. मग तेव्हा तुम्ही वर्षभराचे कपडे घ्या, बुटं घ्या. मग तुमच्या सोन्याला, मोन्याला, गोन्याला, बायकोला, आईला, वडिलांना, भावांना जे काही कपडे घ्यायचे ते एकाच दिवशी घ्यायचे. मग नंतर नंतर वर्षाचा फंडा 1 महिन्यावर आला, मग महिन्याने बाजार भरायला लागले. महिन्याचा फंडा आठवड्यावर आला. आठवड्यातनं एकदा बाजार, आठवडे बाजार म्हणायचे त्याला. आम्हाला आठवायचं. आठवतं आम्हाला. आमच्या इकडे शनिवारी बाजार असायचा 40गावचा आणि मग आम्ही 40गावला जायचो बाजार करायला सायकलवर आणि मग सामान भरून आणायचा आणि मग तो वापरायचा. मग आता तोही फंडा बंद झाला. दुकानं उघडले, भाजीपाल्याची दुकानं उघडले. जेव्हा पाहिजे तेव्हा जा, घेऊन या. अजून कोणत्या रे ते डी-मार्ट आहे, रिलायन्स मॉल्स आहेत. ओके. पाहिजे. बाजारच आहे तो एक प्रकारे. आणि आता तर तेही नाही होत आमच्याकडनं. आमचे पाय थकले, आमच्या बुद्ध्या क्षीण झाल्या. आम्ही मरणाला टेकलोय आता आणि मग आमच्याकडनं असं खाटेवरनं उतरलं पण जात नाही. आमचे हात-पाय पण काम करत नाही. मग आम्ही आता मोबाईलवर ऑर्डर करतो. Swiggy, Zomato, ते काय पिझ्झा, बर्गर काय जे पाहिजे ते घरी येतं डायरेक्ट. पुढे मागे माझ्या मते तर असा बी येईल का नो, की बाबा माझ्याकडनं खाल्लं बी जात नाही. तर मग ते मिक्सरमध्ये ग्राइंडर करून बाबा माझ्या असं पण येतं का काय, काय माहिती? हां, बरोबर. रोबोट ही कन्सेप्ट आलेली आहे बघा पुढे. ओके. तो रोबोट आहे, त्या सगळ्या तुमची कामं करतील. बाजार, कॉमर्स याचा प्रकार याचा काय वाढत गेलेला आहे, म्हणजे चेंज होत गेलेल्या आहेत. सगळ्या सिस्टम्स काय होत गेल्यात, चेंज. हा सुद्धा इतिहासच आहे की नाही मग एक प्रकारचा? इतिहासच आहे. हा सुद्धा काय आहे, एक इतिहासच. प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो. पेनाचा इतिहास आहे, पुस्तकांचा इतिहास आहे, इंटरनेटचा इतिहास आहे. पुढे बघूया. Accordingly, the nature of the human relationships and the social organizations also has continued to change. Human relationships, nature of human relationships आणि सोशल ऑर्गनायझेशन म्हणजे समाज रचना ह्या सुद्धा मग बदलत गेल्या. कशामुळे? इंडस्ट्रीजमुळे. उदाहरणार्थ बघा, आता हे कसं आहे, समाज रचना कशी बदलत गेली हे तुम्हाला मी सांगतो. आता मुंबईचं उदाहरण घ्या आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या गावामध्ये राहतात, तुमचं मूळ गाव जे आहे त्याचा विचार. आता मुंबईमध्ये इंडस्ट्रीज आहेत. इथली समाज रचना बदलली आहे. इथं अर्बनायझेशन आहे, शहरीकरण झालंय. का? खूप सारे लोक आले. खूप सारे लोक येण्याच्या ऐवजी असं सांगता येईल की इंडस्ट्रीज असल्यामुळे इथल्या लोकांना महिने टू महिने पगार मिळतो आणि महिने टू महिने पगार मिळाल्यामुळे खर्च करण्याची त्यांची क्षमता वाढते. म्हणून इथे मॉल्स दिसतात तुम्हाला. इथे तुम्हाला ते रिसॉर्ट्स दिसतात तुम्हाला. का? पैसा आहे, महिन्याला पगार होतो. माणसं मस्तपैकी महिन्यातनं एकदा तरी फिरायला जाऊ शकतात. काहींना ₹1,00,000 पगार आहे महिन्याला. ओके. ते म्हणतील मग मग आम्ही महिन्यातनं कमीत कमी 2दा तरी फिरायला जाऊ. काहींना 5-6 लाख रुपये महिना पगार आहे. ते म्हणे आम्ही दर आठवड्याला सर फिरायला जातो. कोणी म्हणाला आम्हाला सर ₹7,00,000, ₹8,00,000, ₹10,00,000 पगार आहे. मग शनिवार, रविवार आम्ही सर बाहेरच असतो. आम्ही घरचं जेवत नाही. आम्हाला घरचं आवडत नाही. शनिवार, रविवार म्हणजे आमचा वीकेंड. आम्हाला शनिवार, रविवारी सुट्टी असते. आमच्याकडे खूप पैसा आहे. म्हणजे खर्च करण्याची क्षमता जास्त आहे. हां, तर मला 20,000 पगार आहे. मला किती पगार आहे? 20,000 पगार. आता मला सांगा 20,000 वाला किती दिवस फिरायला जाईल? महिन्यातनं? तो बिचारा वर्षातनं एकदा जाईल. तो काय करेल? वर्षातनं एकदा जाईल. म्हणजे काय होतं रे, खर्च करण्याची क्षमता. म्हणजे मला कोणाला डिमॉरलाइज नाही करायचंय. बट मी सांगतोय तुम्हाला, की जेवढा पगार तेवढा तुमचा खर्च करण्याची क्षमता काय होते? वाढते. आता बिचारा शेतकरी, गावाकडचा शेतकरी. त्याला असा काही महिन्याला पगार-बिगार आहे? मग गावाला मॉल्स दिसतात तुम्हाला. ओरियन मॉल आहेत. रिसॉर्ट आहेत बुवा.
लक्झरियस रिसॉर्ट आहेत आणि शेतकरी गेला बिचारा तिथे फिरायला जातो असं होतं कधी नाही, कारण त्याची बिचाऱ्याची खर्च करण्याची क्षमता काय आहे कमी आहे. तुटपुंजा पगार आहे जे आहे वर्षातनं एकदा मिळतो तो तर इतका दिलदार असतो शेतकरी बिचारा पहिले इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग उत्पन्न घेतो. येस ऑर नो? 1 लाख 2 लाख 10 लाख व्हॉट एव्हर इट मे बी शेतकरी काय करत असतो शेतामध्ये खर्च करतो आणि नंतर मग त्याला त्याचं रिफंड मिळतं. नंतर असो सांगायचं काय आहे, की इंडस्ट्रीज आणि कॉमर्समुळे काय होती तिथली समाज रचना चेंज होते. समजतंय तुम्हाला? To understand this development, it is necessary to study the cultural, social organization and economic institution. ओके आणि मग ह्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत. ओके सोशल ऑर्गनायझेशन सामाजिक रचना त्या ठिकाणची कशी आहे तिथली कल्चरल ऍक्टिव्हिटीज कशा आहेत याच्यावर डिपेंड आहे की त्या ठिकाणी कशा प्रकारचं इंडस्ट्री आणि कॉमर्स अवलंबून असेल. बघा इंडस्ट्रीज आला म्हणजे पैसा आला. अगेन इंडस्ट्रीज जरी तुम्हाला डेव्हलप करायचं आहे तर इंडस्ट्रीजसाठी सुद्धा उभं करायला सुद्धा काय लागतो रे पैसा. मग त्यांना कोणी फंडिंग केली आहे त्यांना कोणी पैसा दिलाय कोणी हेल्प केलंय हे सुद्धा या ठिकाणी समजून घेणं आपल्याला काय पडतं गरजेचं पडतं. समजलं तुम्हाला? पुढे बघायचंय मॅनेजमेंट स्टडी व्यवस्थापन शास्त्र. In order to understand the various factors involved in the chain of a production such as means of production, human resources and process of production as well as the chain of the market and the sales management etc. It is essential to have a knowledge of similar functions systems of the part. आता काही गोष्टी आहेत त्या इथे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे काय मीन्स ऑफ प्रोडक्शन. कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट काय करतोय आपण मॅनेजमेंट स्टडी व्यवस्थापन शास्त्र. व्यवस्थापन आपण आताच इंडस्ट्रीज बघितल्या मग इंडस्ट्रीज मध्ये व्यवस्थापन हा एक मुद्दा मी थोड्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगितला होता काय की शिफ्ट मध्ये कामाला लावलं जातं तुम्ही फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट नाईट शिफ्ट वगैरे वगैरे किंवा आपल्याला क्लासेस घ्यायचे तर क्लासेसचं पण आपण मॅनेजमेंट करतो. ओके की संडेला टेस्ट वगैरे वगैरे आणि मग प्रत्येकाचे टाइम्स आपल्याला मॅनेज करावे लागतात. टीचर्स ऍडजस्टमेंट करावी लागते. कोणाचं लेक्चर कधी आहे किती वाजता आहे कोणी आज काय शिकवायचं आहे हे सगळं मॅनेजमेंट करावं लागतं. तुमच्या स्कूलमध्ये पण सिमिलर असतं का सगळे टीचर्स एकदम तुमच्या वर्गामध्ये येतात मॅथचे सर पण शिकवतायत इंग्लिशची पण टीचर शिकवते हिस्ट्रीचे पण टीचर शिकवते तर तुम्ही 2 मिनिटं याच्याकडे मग याच्याकडे असं असं चालतं का? नाही तुमचं पण मॅनेजमेंट असतं ना प्रॉपर मॅनेजमेंट. प्रत्येक क्लासचं मॅनेजमेंट असतं इव्हन दो तुमच्या स्कूलमध्ये 10 किंवा 20 किंवा 30 क्लासरूम्स असतील पण एकही क्लासरूम असा वॅकंट असतो का? नाही. कोणते तरी टीचर तिथे आहे कोणते तरी विद्यार्थी बसलेले आहेत आणि टीचर्स त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. तर हे मॅनेजमेंट आहे. ओके तर इथे काय म्हटलंय बघा इन ऑर्डर टू अंडरस्टँड द व्हेरियस फॅक्टर्स वेगवेगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन द चेन ऑफ प्रोडक्शन. चेन ऑफ प्रोडक्शन मध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत मीन्स ऑफ प्रोडक्शन. ओके प्रोडक्शन कोणत्या प्रकारचे कोणाच्या मालकीचं आहे. ओके त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेस म्हणजे तुम्ही सगळे आपण मी तुम्हाला ते पण उदाहरण सांगितलं की 1920 मध्ये जे ह्युमन रिसोर्स होते म्हणजे जे लेबर्स होते त्यांची गरज काय होती भूक अन्न ही त्यांची गरज होती. आज ते 2025 मध्ये आहे का? नाही. ओके आणि प्रोसेस ऑफ प्रोडक्शन उत्पादनाच्या विविध प्रक्रिया ज्या आहेत वेगवेगळ्या प्रक्रिया एकच वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवता येते ऍज वेल ऍज द चेन ऑफ मार्केट आणि सेल्स मॅनेजमेंट. मार्केट आणि सेल्स मॅनेजमेंट यांचं सुद्धा गरज आहे तुम्हाला. उदाहरणार्थ ते पण आपण आत्ताच रिसेंटली बघितलं की पूर्वी मार्केट असायचं सेल्स मॅनेजमेंट ही काही प्रक्रिया नव्हती. आज तुम्ही काय करतात घरामध्ये बसून एखादं प्रोडक्ट खरेदी करतात. या ठिकाणी कोण येते सेल्स मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं. एखादी वस्तू तुम्ही घ्यावी हे तुम्ही नाही डिसाईड करतात ऍडव्हर्टाइज डिसाईड करतात. कोण डिसाईड करतं ऍडव्हर्टाइज डिसाईड. सनसिल्कची ऍड आली लक्स शॅम्पूची ऍडव्हर्टाइज आली बरोबर मग ती बाई एवढी सुंदर गोरी गोरी पान फुलासारखी छान दिसायला लागली संतूर मम्मी दिसायला लागली मग आपल्याला वाटतं की आपण देखील काय झालं पाहिजे संतूर मम्मी संतूर पप्पा झालं पाहिजे बरोबर.
मग आपण ती ऍड बघून काय करतो, ते प्रॉडक्ट खरेदी करतो. ही कोणाची कमाल आहे? सेल्स मॅनेजमेंटची कमाल. कळतंय तुम्हाला? ओके. सो अशा बरेचसे फॅक्टर्स या ठिकाणी काम करतात. पुढे, इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड द सायकोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ द पीपल वर्किंग ॲट द व्हेरियस लेवल्स इन द चेन ऑफ प्रोडक्शन अँड मार्केटिंग फॉर द हेल्थ मॅनेजमेंट. मग इथे सायकोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ पीपल सुद्धा माहिती असणं गरजेचं, की आपल्या लेबरची गरज काय सध्या, म्हणजे त्यांना काय म्हणून कामावर ठेवावं किंवा त्यांना काय म्हणून मोटिवेट करता येईल आपल्याला. सो आता मोटिवेशनसाठी बघा, बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सायकोलॉजी दिसून येते तुम्हाला. जर भारतामध्ये सायकोलॉजी आली तर अजूनही गुलामगिरी टाईपच सायकोलॉजी आहे. कारण आपण काय बरेच वर्षापासून गुलामगिरीमध्येच राहत आलेलो आहे. फ्रीडम असं माहिती नाहीये किंवा लेबर्सला स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती नाहीयेत. आहेत का माहिती? का? कारण याचा पास्टचा इफेक्ट आपल्यावर पडतो. कारण आपण पहिल्यापासून बऱ्याच हजारो वर्षांपासून गुलामगिरीत राहत आलेलो आहे. तो आपला डीएनए पण क्वाईट त्या पद्धतीचाच झालेला. तो आजही आपण गुलामगिरी, सुट्टी मागायला गेलो की आपण सुट्टी सर 2 दिवस 4 दिवसाची सुट्टी पाहिजे. 4 दिवस काय? 4 दिवसाची सुट्टी? एकच दिवस जा, सकाळी जा, संध्याकाळी परत. बरोबर? गुलामगिरी. हां, हेच तुम्ही अमेरिका, लंडन, USA इकडे जा. हां, ते तुम्हाला रिक्वेस्ट नाही करणार, की सर 4 दिवसाची सुट्टी. ते मेल करतील तुम्हाला. तर हां, पण ते महिन्या अगोदर मेल करतील, की आम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत नाही येत. तो माझे इतके-इतके दिवस बाकी आहेत सुट्टीचे, तर ते तुम्ही ॲडजस्टमेंट करा. बऱ्याचशा फॅसिलिटीज त्या लोकांना मिळतात. त्यांना सॅटर्डे, संडे ऑफ असतो. मग आता ते कल्चर कुठेतरी आपण अडॉप्ट करायला लागलोय. आपल्याकडे पण आता सॅटर्डे, संडे सुट्टी द्यायला. ओके? हां. बाकी वर्किंग अवर्स वाढवले. कामाचा ताण येऊ नये म्हणून वर्क फ्रॉम होम सारखी सिस्टीम चालू झाली. येस ऑर नो? घरी बसून काम करा. घरी बसून जेवायला पण मिळतं. बरोबर? घर परिवार पण सांभाळता येतो आणि बर्डन नाहीये. असंच राहा, तसंच राहा. फक्त काय पाहिजे तुम्हाला? इंटरनेट पाहिजे. सायन्स आलं. अगेन टेक्नॉलॉजी आली. सेल्स मॅनेजमेंट, सायकोलॉजिकल कॅरेक्टर. काय काय बघतायत हे? हे असं करण्यामागे काय चेक करतायत? सायकोलॉजी चेक करतायत. ही जी टीम असते ही तुमची सायकोलॉजी चेक करते. काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला रेस्टची गरज आहे? 2 दिवसाच्या सुट्ट्या दिल्या. सॅटर्डे, संडे ऑफ. ओके. बऱ्याचशा कंपनीज अशा असतात, बऱ्याचशा इंडस्ट्रीज अशा असतात, इयरली पॅकेज पण देतात, की जा इकडे फिरून या, तिकडे फिरून या. कंपनी सगळा पैसा खर्च करते. बरोबर? का? असं का करते? तुमची सायकॉलॉजिकल परिस्थिती, मानसिक परिस्थिती हँडलिंग करण्याचं हे एक काय आहे? साधन आहे. येतंय तुमच्या लक्षामध्ये? कळतंय तुम्हाला? हे कशासाठी पाहिजे रे? की तुमची जी मार्केटिंग आहे हे हेल्दी मॅनेजमेंट करण्यासाठी, तुमचं प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी. कारण का? जर तुमचा लेबर, तुमचा स्टाफ खुश असेल, तर ऑटोमॅटिकली तुमचं प्रोडक्शन इन्क्रीज होणार आहे. प्रोडक्शन इन्क्रीज झालं, तुमचं सेल्स इन्क्रीज होणार आहे. सेल्स इन्क्रीज झालं, तर अल्टिमेटली जो ओनर आहे त्याचा प्रॉफिट इन्क्रीज होणार आहे. समजतंय सगळं? ओके. सो इन ऑर्डर टू अचीव इट, अंडरस्टँडिंग of the social and economical institution that supports the industrial and commercial processes is important. मग या सगळ्या परिस्थिती आपल्याला जर अचीव करायच्या असेल तर तिथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे, इन्स्टिट्यूशन्स कशा आहेत, याचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. नॉलेज ऑफ हिस्ट्री इन दिस रिगार्ड मेक्स द मॅनेजमेंट ऍट व्हेरियस लेवल्स इझी. ओके. ठीक आहे. आर्ट. These paragraphs explains the art is never created in a vacuum. It is a product of cultural history. बघा, आर्ट जे आहे हे आर्ट म्हणजे काय असं एकदम अचानकपणे तयार होणारी गोष्ट नाहीये. ही तुमची कल्चरल हिस्ट्रीचा इफेक्ट आहे. म्हणजे पूर्वीपार आर्ट आर्ट म्हणजे काय? कला. आता वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात. कोणी बांगड्या सुंदर बनवतं, कोणी हँडलूम्स व्यवस्थित बनवतं. वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कला, जबरदस्त कला आहे आपल्या देशामधल्या. उदाहरणार्थ ताजमहल घ्या. ताजमहल तर सगळ्यात म्हणजे मोठं झालं, मोठी कला झाली. अशा कितीतरी वास्तू बनवल्यात. कोणार्क मंदिर घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पल्स घ्या. जबरदस्त. जनरली पाया बांधतात. पाया बांधण्यापासून हळू-हळू आपण वर कन्स्ट्रक्शन करतो.
पण काही मंदिरं असे जे टॉप पासून बांधकाम करायला सुरुवात केली आणि खाली आली. ओके, सो ही कला आहे. एकाच दिवसात तयार होते का कला? नाही, ती डेव्हलप व्हायला वर्षानुवर्ष लागतात. त्याला एक कल्चरल हिस्ट्री आहे. Okay, it is important to understand the development of the various art forms with the help of their style of expression and their foundation, the form of intellectual, emotional, cultural tradition. बघा काय इम्पॉर्टंट आहे, काय अंडरस्टँड करून घेणं इम्पॉर्टंट आहे. डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस आर्ट फॉर्म्स विथ द हेल्प ऑफ देअर स्टाईल ऑफ एक्सप्रेशन. वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फॉर्म. ओके, आणि ते एक्सप्रेस करण्याचं स्टाईल. उदाहरणार्थ जर तुम्ही कॅलिग्राफी घेतली की जी रिटर्न केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे, उदाहरणार्थ हडप्पा संस्कृतीमधली, ती अजूनही आपल्याला वाचता येते का? नाही वाचता येत. का? कारण ती हँडओव्हर नाही झाली. ती हँडओव्हर झाली का? नाही. काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीज आल्या आणि त्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे काय झालं, सगळेचे सगळे काय गेले तिथे दडपले गेले असतील आणि त्याच्यामुळे ती कला पुढे ट्रान्सफर नाही झाली. सिमिलरली मग जर आपल्याला ते स्टाईल ऑफ एक्सप्रेशन समजून घ्यायचंय तर तो आर्ट फॉर्म सुद्धा आपल्याला काय करणं, समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ते इंटेलेक्च्युअल, इमोशनल, कल्चरल ट्रॅडिशन म्हणजे काय, की बघा इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, द आयडियाज अँड द फिलॉसॉफीज ऑफ दॅट टाइम. उदाहरणार्थ बिलीव्ह इन सायन्स अँड वर्सेस द बिलीफ इन मायथॉलॉजिकल. आता बघा आर्ट त्या काळातल्या कला या कशावर डिपेंड आहे, इंटेलेक्च्युअल आयडियाजवर डिपेंडेंट आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा सायन्समध्ये बिलीफ असेल तर तो त्या उद्देशाने काय करेल, त्याची आर्ट असेल, त्याची कला असेल. जर त्याच्या देवदेवतांवर विश्वास असेल तर तो काय करेल, कोणत्या प्रकारचे चित्र काढेल, देवदेवतांचे, किंवा त्या काळामध्ये जेवढेही तुम्हाला लेण्या, स्तूप वगैरे दिसतात तर त्या ठिकाणी तुम्हाला देवांची चित्र कोरलेली दिसतात. ओके, देवदेवतांवर विश्वास असणार आहे. मायथॉलॉजी म्हणजे दे हा नाही नाही असं नाही. बघा पूर्वी काय व्हायचं, जे लोकांना दिसायचं ते ते आता जसं आपल्याला काय माहिती पडतं तर आपण ते लिहून ठेवतो, ते लिहून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या काळामध्ये लिहिण्याची कला डेव्हलप नव्हती. लिहिण्याची कला डेव्हलप होती का त्या काळामध्ये? नाही. मग लिखाणाची कला डेव्हलप नसल्यामुळे लोक काय, जे दिसायचं, जे दिसतंय ते काढून ठेवायचे. बैल दिसतोय बैलाचं चित्र काढायचे, शेळी दिसते शेळीचं चित्र काढण्याचा प्रयत्न करायचे. ते हुबेहूब तसंच यायचं का? नाही. ते वाढ वेकडं म्हणजे वेडं वेकडं असं चित्र यायचं. मग उदाहरणार्थ तो एक शिंगी गेंडा तुम्हाला दिसतो याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये, तर ते सील होती त्यांची. ओके, हे आपल्याला दिसून येतं. इमोशनल कल्चरल म्हणजे काय, द शेअर्ड फिलिंग्स अँड द कस्टम्स ऑफ ए सोशल. म्हणजे आता इमोशनल कल्चरल कसं आहे, एक टाइम ऑफ वॉर आणि टाइम ऑफ पीस. आर्ट लिखाणाचं जर वैशिष्ट्य घेतलं आपण, दोन क्षेत्र आहेत. एका क्षेत्रामध्ये काय चालू आहे, समजा एका राज्यामध्ये युद्ध चालू आहे आणि एक राज्य आहे की ज्या राज्यामध्ये आता शांतता आहे, काहीच नाही. आता दोन्ही ठिकाणी जे लिखाणाच्या शैली आहेत त्या चेक करा. ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या ठिकाणी कसं लिखाण असेल, सगळं युद्धाचं वर्णन असेल. बरोबर, तिथली प्रजा कशी दुःखी आहे, प्रजा कसं टेन्शन मध्ये आहे, याचं वर्णन असेल. ज्या ठिकाणी शांतता आहे, पीस आहे, त्या ठिकाणची लिखाण, त्या ठिकाणचं आर्ट अँड कल्चर कसं असेल, फ्लरिश झालेलं असेल, डेव्हलप झालेलं असेल. तिथं शांतता आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं युद्ध नाहीये, काही नाहीये. तिथे लोक शांततेने व्यापार करतायत, व्यापार केल्यामुळे त्यांच्याकडे पैसा येतोय, पैसा येतोय म्हणजे त्यांच्याकडे डेव्हलपमेंट होते. आणि हे त्या लिखाण शैलीमध्ये दिसून येतं आपल्याला. कळतंय तुम्हाला? द की टू एक्सप्रेशन इन एनी आर्ट फॉर्म, इमोशनल temperament of the artist and the development history of the respective art form can be understood with the help of the cultural history. ओके, सो या कल्चरल हिस्ट्री मध्ये आपल्याला हे कळतं. ठीक आहे. ह्युमॅनिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत आपल्या ज्ञान शाखा. एक आहे हिस्ट्री, आर्किओलॉजी, सोशलॉजी, अँथ्रोपोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, वेगवेगळ्या. ओके, या ह्युमॅनिटीज मध्ये या सगळ्या शाखांचा समावेश. या सगळ्यांचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ द ओरिजिन अँड द डेव्हलपमेंट
ऑफ दिस डिसिप्लिन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ देअर लर्निंग. आता ह्युमॅनिटीज मध्ये जस्ट पहिले काय, हिस्ट्री ऑफ द ओरिजिन. पूर्वीच्या काळात परंपरा म्हणजे जी लोक होती त्यांना एक प्रश्न नेहमी पडलेला असायचा की या सगळ्यांचा ओरिजिन काय, हे सगळे आले कुठून. आपल्यालाही कधी प्रश्न पडलेला असेल की सगळ्यात पहिला माणूस कोण असेल, बरोबर. मासे अचानकपणे उत्पन्न झालेत का, की समजा देव आला, देवाने सांगितलं, म्हणजे तसं तुम्हाला ख्रिश्चनिटी मध्ये दिसतं. तुम्हाला बायबल्स मध्ये ऍडम आणि इव नावाचे दोन देवाने जन्माला घातले. ओके, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पृथ्वीवर जा आणि काय करा की तुमचं यथेच्छ लाईफ जगा, आणि मग त्यांच्यामधनं सगळ्यांची उत्पत्ती झालं, असा एक तिथे संकल्पना आहे. ओके, मग आता ह्या मीच नंतर नंतर येत गेल्या. लोकांनी त्यांच्या त्यांच्या मनाने अशा जडण कहाण्या बनवत गेल्या की अशा पद्धतीने उदय झाला. परंतु ते सत्य आहे का? मग सायंटिफिक व्ह्यू आपण बघितलेला आहे. तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ एनिमल नावाचं चॅप्टर बघितलंय, इव्होल्युशन बघत आलेले आहेत, आणि मग कशा पद्धतीने इव्होल्युशन होत गेलं आपण त्याचे इव्होल्युशनचे इव्हिडन्सेस पण बघितले. 6 प्रकारचे इव्हिडन्सेस आहेत, बरोबर. मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह लिंक्स, वेगवेगळ्या प्रकारचे 6 इव्हिडन्सेस, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस वगैरे वगैरे बघितले. हा सांगतो, 2 मिनिट. शाखा आहे ते, एक अँथ्रोपोलॉजी म्हणजे शाखा आहे. ओके, सो टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ ओरिजिन अँड देअर डेव्हलपमेंट, एक इसेन्शियल पार्ट ऑफ देअर लर्निंग आहे कोणाच्या, ह्युमॅनिटीज. ऑल डिसिप्लिन्स आर सपोज टू हॅव ओरिजिन इन द फिलॉसॉफी, आणि या सगळ्यांचं ओरिजिन तुम्हाला कुठे दिसतं, म्हणजे हिस्ट्री असेल, आर्किओलॉजी असेल, सोशलॉजी असेल, अँथ्रोपोलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, या सगळ्यांचं ओरिजिन तुम्हाला कुठे दिसतं, फिलॉसॉफी मध्येच दिसतं. फिलॉसॉफिकल म्हणजे जे असं वर्णन करून सांगतात, सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगतात. ओके, त्याला काय म्हणायचं, फिलॉसॉफी. एन्शियंट पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ट्राईड टू स्पेक्युलेट in order to understand the relationship between the universe and the human existence. आणि या सगळ्यांनी, एन्शियंट जे पीपल्स आहेत, यांनी सगळ्यांनी एकच गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, काय, की रिलेशनशिप बिटवीन द युनिव्हर्स आणि ह्युमन, या युनिव्हर्सचा आणि माणसाचा काय संबंध आहे. फिलॉसॉफीमध्ये जनरली तुम्हाला हेच बघायला मिळतं, काय, की युनिव्हर्स आणि माणसाचा काय संबंध आहे, हेच एक्सप्लेन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, आणि माणसाने हे शोधण्याचा प्रयत्न केला. मग त्याला ज्या नॅचरल पॉवर्स दिसल्या, त्या नॅचरल पॉवर्सला त्याने देव म्हटलं. उदाहरणार्थ सूर्य, सूर्य देवता. पाऊस पडणार, इंद्र, इंद्र देवता, पाऊस पडतो. वारा, पवन देवता, बरोबर. धन देणारी लक्ष्मी, लक्ष्मी देवता. म्हणजे पॉवर्स आहेत ना यांच्याकडे, काय पॉवर आहे. वारा आला, प्रचंड वारा आला, वादळ आलं, उडून जातं सगळं, मग त्याच्याकडे एक पॉवर आहे. आग लागली, अग्नी देवता, सूर्य देवता, सूर्य आहे म्हणून तर सगळे. येस ऑर नो, कळतंय तुम्हाला, येतंय लक्षामध्ये. आता तो हा आपला भाग आहे का, आपला तो भाग आहे का. आता आज जरा काय जास्तच मोटिवेट झालेला दिसतोय तुम्हाला. आता ते डिस्कशन करण्याचा हा भाग आहे काही. ओके, it gave rise the various mythological stories about the origin of this world, the universal order, human life, good gods and goddess, rituals and their philosophical explanation. आणि मग ह्याच्यामधनं काय निर्माण झालं, वेगवेगळ्या प्रकारच्या मायथॉलॉजिकल स्टोरीज निर्माण झाल्या, बरोबर. देवी देवतांसंबंधीच्या स्टोरीज निर्माण झाल्या. ओरिजिन ऑफ द वर्ल्ड, या जगाचा उदय कसा झाला, हे सगळं फिलॉसॉफी आहे. ओके, द युनिव्हर्सल ऑर्डर काय, सत्य काय, ह्युमन लाईफ, माणसाचं जीवन, देव, देव्या, देवी देवता, त्यांच्या रीती रिवाज, परंपरा, हे सगळं काय दिसतं तुम्हाला, फिलॉसॉफिकल एक्सप्लेनेशन तुम्हाला दिसतं. रूट्स ऑफ द फिलॉसॉफिकल पॉन्डरिंग आर टू बी फाउंड इन दीज द मायथॉलॉजिकल स्टोरीज. मग या सगळ्यांचं रूट तुम्हाला कुठे सापडतं, मायथॉलॉजिकल स्टोरीज मध्ये सापडतं. ठीक आहे, समजलं. मग इथपर्यंत आपण थांबूया. आय होप तुम्हाला हा भाग सगळा व्यवस्थित समजलेला असेल. ओके, थँक्यू.